हे महाविद्यालय उभं करण्यामध्ये ज्या प्राध्यापकांचा आणि ज्या प्राचार्यांच्या नेतृत्वाचा महत्त्वाचा सहभाग आहे, यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आपण या ठिकाणी सेवा गौरव समारोह आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी सर्व प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे। मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आमच्या संगीत विभागाच्या वतीने प्राध्यापक राहुल सोनवणे आणि जोशी मॅडम यांना अशी मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी गुरुवंदना सादर करावी आणि प्रमुख पाहुण्यांचं स्वागत। दिला ज्ञान रूपी वसा गुरुने दिला ज्ञान रूपी वसा पुढे वारसा आम्ही चालवू हा पुढे वारसा गुरुने दिला ज्ञान रूपी वसा गुरुने दिला ज्ञान रूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा आम्ही चालवू हा पुढे वारसा। पिता बंधु स्नेही तुम्ही माऊली तुम्ही कल्पवृक्षातळी सावली पिता बंधु स्नेही तुम्ही माऊली तुम्ही कल्पवृक्षातळी सावली तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा आम्ही चालवू हा पुढे वारसा आम्ही चालवू हा पुढे वारसा। आगा पुण्यवंता भल्या मानसा आम्ही चालवू हा पुढे वारसा आम्ही चालवू हा पुढे वारसा गुरुने दिला ज्ञान रूपी वसा गुरुने दिला ज्ञान रूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा आम्ही चालवू हा पुढे वारसा आम्ही चालवू हा पुढे वारसा। मित्रांनो, ज्या गुरुने आपल्याला मार्गदर्शन केलं आणि घडवलं त्या गुरुप्रती उत्तरदायित्व व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठीच असे ऋणनिर्देश सेवा गौरव कार्यक्रम आयोजित केले जातात। आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला सर्व प्रमुख पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत करायचं आहे। या सेवा गौरव समारोहासाठी माननीय बाळासाहेबजी देशमुख यांचीही उपस्थिती आहे। मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावं आणि महाविद्यालयामध्ये ज्यांची नुकतीच प्रभारी प्राचार्य म्हणून नियुक्ती झालेली आहे असे डॉक्टर लालासाहेब घुमरे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी बाळासाहेबजी देशमुख यांचं स्वागत करावं। यानंतर आदरणीय दिनेशजी परदेशी यांचं स्वागत डॉक्टर दयानंद कुरुडे सर यांनी करावं अशी मी विनंती करतो। नवगण शिक्षण संस्थेचे सहसचिव आदरणीय दिनेशजी परदेशी यांचं स्वागत। आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मराठवाडा साथी समूहाचे प्रमुख चंदूलालजी बियाणी साहेब यांचं स्वागत ग्रंथपाल शेख सर हे करत आहेत। यानंतर माननीय बाजीराव भैया धर्माधिकारी यांचं स्वागत डॉक्टर सुदर्शन अवस्थी सर यांनी करावे अशी मी विनंती करतो। परळी शहरामध्ये चांगली विकास कामं ज्यांनी केलेली आहेत असे परळी शहराचे
माजी नगराध्यक्ष माननीय बाजीराव भैया धर्माधिकारी यांचीही या ठिकाणी उपस्थिती आहे. त्यांचं स्वागत डॉक्टर अवस्थी सर हे करत आहेत. यानंतर माननीय सुरेश जे टाक यांचं स्वागत डॉक्टर प्रकाश फड सर यांनी करावं अशी मी विनंती करतो. परळी शहराचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय सुरेश जे टाक यांचं स्वागत आमच्या महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर प्रकाश फड सर हे करत आहेत. आदरणीय प्राचार्य इपर सर यांचं स्वागत साखरे सर यांनी करावं अशी मी विनंती करतो. प्राध्यापक सोनोने सर हे त्यांचं स्वागत करतील. प्राचार्य डॉक्टर इपर सर. वैद्यनाथ महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर इपर सर यांचं स्वागत आमचे गायक राहुल सोनोने सर हे करत आहेत. महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर परेळकर मॅडम यांचं स्वागत आमच्या महाविद्यालयाच्या उर्दू विभाग प्रमुख उजमा मॅडम या करत आहेत. आदरणीय नारायणजी सातपुते यांचं स्वागत आलदे सर यांनी करावं अशी मी विनंती करतो. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायणजी सातपुते यांचं स्वागत आलदे सर हे करतील. शेख बादशाह सर यांनीही व्यासपीठावर यावं. सर्व प्रमुख पाहुण्यांचं स्वागत झालेलं आहे. आजचे सत्कार मूर्ती ज्यांचा आपण मनोभावे गौरव करणार आहोत असे आदरणीय प्राचार्य डॉक्टर बांगड सर यांचा सत्कार विद्यापीठ सिनेट सदस्य बाजीराव भैया धर्माधिकारी हे करणार आहेत. मी भैयांना अशी विनंती करतो की त्यांनी बांगड सरांचं स्वागत करावं. विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठ सिनेट सदस्य माननीय बाजीराव भैया धर्माधिकारी हे आदरणीय बांगड सरांचा या ठिकाणी सत्कार करत आहेत. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बाळासाहेबजी देशमुख आणि सर्व प्रमुख पाहुणे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आदरणीय बांगड सरांचा भव्य असा या ठिकाणी सत्कार करावा, गौरव करावा. स्मृतिचिन्ह, शाल श्रीफळ आणि महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने प्राचार्यांना सुवर्णमुद्रा देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. गेल्या 28 वर्षामध्ये ज्यांनी महाविद्यालयाच्या उभारणीसाठी परिश्रम घेतले असे आमचे प्राचार्य यांना स्मृतिचिन्ह देऊन आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने सुवर्णमुद्रा देऊन गौरविण्यात येत आहे. कवयित्री शांता शेळके यांचे अतिशय सुंदर शब्द या स्मृतिचिन्हावर कोरले गेले आहेत. असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे. धन्यवाद. याबरोबरच आमच्या महाविद्यालयाचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक BI शेख सर हेही सेवानिवृत्त झाले आहेत. सर्व मान्यवरांच्या वतीने आदरणीय शेख बादशाह इब्राहिम यांचाही सत्कार करण्यात येत आहे. मी आदरणीय शेख वहिनींना अशी विनंती करतो की आपणही समोर यायचं आहे. शेख सर यांचा सपत्नीक सत्कार होत आहे. डॉक्टर अर्चना परदेशी मॅडम यांनाही मी अशी विनंती करतो की त्यांनी शेख मॅडम यांचा सत्कार करण्यासाठी समोर यावं. अर्थशास्त्राचे प्राध्यापक BI शेख सर यांनाही महाविद्यालयाच्या वतीने स्मृतिचिन्ह, शाल श्रीफळ आणि सुवर्णमुद्रा देऊन गौरविण्यात येत आहे. धन्यवाद. प्राचार्य डॉक्टर बांगड सर यांनी या महाविद्यालयाची उभारणी केली
शेख सर यांनी त्यांना सहकार्य केलं. अर्थातच हा सेवानिवृत्तीचा सत्कार झाला. यानंतर मित्रांनो, महाविद्यालयाचं नेतृत्व करण्यासाठी ज्यांना संस्थेने संधी दिलेली आहे असे मराठी विभागाचे डॉक्टर लालासाहेब घुमरे सर यांचं प्रभारी प्राचार्य पदावर नियुक्ती झालेली आहे. त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी सर्व प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर घुमरे सर यांचं स्वागत करावं. अतिशय परिश्रमातून, अतिशय संकटातून हे महाविद्यालय उभं राहिलेलं आहे. या महाविद्यालयाची पुढे वाटचाल तशीच यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारी डॉक्टर घुमरे सर यांच्यावर आहे. अतिशय मितभाषी व्यक्तिमत्व असलेले मराठी विभागाचे डॉक्टर घुमरे सर हे प्रभारी प्राचार्य म्हणून या ठिकाणी नियुक्त झाले आहेत. सर्व मान्यवरांच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात येत आहे, अभिनंदन करण्यात येत आहे. जुगल किशोरजी बांगड, सुरेश अण्णा टाक, गजानन गीते आणि जगदीशजी पोपडे हे आदरणीय बांगड सरांचं स्वागत करत आहेत. आदरणीय बांगड सरांनी 1993 पासून महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची धुरा सांभाळली. अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले, चढ उतार पाहिले आणि हे महाविद्यालय उभं राहिलं. वाणिज्य विभागामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेले, हिंदी विषयामध्ये विशेष रुची असलेले, हिंदी विषयामध्ये विद्यावाचस्पती पदवी मिळविलेले, विद्यापीठाच्या अनेक समित्यावर ज्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. परळी परिसर आणि विद्यापीठ परिसरामध्येही राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने ज्यांनी अनेक व्याख्याने दिली, विद्यार्थी घडविले, असे आमच्या महाविद्यालयाचे भूषण, आमच्या महाविद्यालयाच्या उभारणीची मुख्य कोनशिला आदरणीय डॉक्टर रामेश्वरजी सूरजमल बांगड यांचा सत्कार सर्व मान्यवर, स्नेहीजन, वर्गमित्र, व्यापारी, वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळ्या संस्था यांच्या वतीने या ठिकाणी आज अतिशय प्रेमपूर्वक सादर केला जात आहे. परळी शहराला खरोखरच भूषण वाटेल असं हे व्यक्तिमत्व असल्यामुळेच साथी परिवाराने त्यांना परळी भूषण पुरस्काराने सन्मानित केलं आहे. आदरणीय डॉक्टर बांगड सर यांनी गायनाचं आणि संगीताचं कसल्याही प्रकारचं शिक्षण घेतलेलं नाही, मात्र या क्षेत्रामध्येही त्यांनी आपलं नाव घेतलं जाईल अशा प्रकारचं गायन केलेलं आहे. त्याच्या DVD आणि त्यांचं गाणं आपल्या मनात, आपल्या हृदयात कायम बसलेलं आहे. परळीमध्ये संगीत शेकोटी संध्या हा अतिशय वेगळा, उपक्रमशील, नाविन्यपूर्ण कार्यक्रम घेऊन त्यांनी महाविद्यालयाचा संगीत विभाग समृद्ध करून दाखविलेला आहे. ही त्यांची परंपरा आणि त्यांच्या कामाची पद्धत महाविद्यालयाचा नावलौकिक पुढे नेण्यासाठी डॉक्टर घुमरे सर यांना सांभाळायचे आहे. या ग्रुपच्या वतीने डॉक्टर घुमरे सर यांचंही अभिनंदन करण्यात येणार आहे. SB ग्रुपच्या वतीने हा विशेष सत्कार संपन्न होत आहे. जुगल किशोरजी बांगड, सुरेश अण्णा टाक, गजानन गीते, जगदीशजी पोपडे यांच्या वतीने हा सत्कार संपन्न होत आहे. यानंतर
यानंतर महाविद्यालयाचे उपप्राचार्य म्हणून ज्यांनी काही दिवस काम पाहिलेलं आहे असे डॉक्टर लालासाहेबजी घुमरे यांनाच संस्थेने आता प्रभारी प्राचार्य पदाची धुरा सोपविलेली आहे. SB ग्रुपच्या वतीने लालासाहेब घुमरे सर यांचंही स्वागत करण्यात येत आहे. महाविद्यालयाची परंपरा, महाविद्यालयाच्या नावाचा इतिहास, महाविद्यालयातील प्रत्येक कलंदर व्यक्तिमत्वाचे पैलू आणि विद्यार्थ्यांचा विकास, विद्यापीठाची धोरणे, ही सर्व आव्हाने पेलण्याची जबाबदारी डॉक्टर घुमरे सर यांच्यावर आहे. त्यांना SB ग्रुपच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. अक्षरशः प्रेमाचं आणि आपुलकीचंही ओझं व्हावं इतकं हे प्रेम आणि ही फुलं तुम्ही सरांप्रती अर्पण केलेली आहेत. यातूनच त्यांच्या व्यक्तिमत्वाचं मोठेपण आपल्याला दिसून येतं. इतकं दिलं की खरंच माणूस केलं तुम्ही मला. पावसाळ्यात तर वर्षावाला मिती नव्हती, माझी ओंजळ कधीसुद्धा रीती नव्हती, तरी कधी उन्हाळ्याच्या वनव्यातही तुमचं प्रेम सरी झाल्या, मला शोधत घरी आल्या. तसा मी माझ्यातच गुंग होतो, स्वतःभोवती फिरण्यातच दंग होतो. मीच माझ्या खुशीचा रंग होतो, तरी तुम्ही मानून घेतलत. इतकं प्रेम दिलं की खरंच सांगतो माणूस केलं तुम्ही मला. अतिशय सुंदर, हृदयपूर्ण आणि भावपूर्ण या ठिकाणी सरांचं स्वागत आणि सत्कार झालेला आहे. या कार्यक्रमासाठी पुढील प्रस्तावित करण्यासाठी मी महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक DT शिंदे सर यांना विनंती करतो की त्यांनी अवघ्या 2 मिनिटांमध्ये कार्यक्रमाचं प्रास्ताविक सुरू करावं. मी असं म्हणेन की स्टोन ऑफ दी आर्च, कमानीचा दगड, 1993 पासून या महाविद्यालयाची यशस्वी परंपरा सांभाळली. या परळीमध्ये महाविद्यालयाचा एक वेगळा ठसा निर्माण केला. मग तो सांस्कृतिक कार्यक्रम असेल, या ठिकाणी वेगवेगळे फेस्टिवल, त्याचबरोबर संगीत शेकोटी, क्रीडा क्षेत्रामध्ये जर विचार केला तर वेट लिफ्टिंगच्या स्पर्धा, त्याचबरोबर जुडोच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आल्या. आणि दुसरी अशी बाब की या परिसरामध्ये आपण जे मूल्यमापन करतो की नुसतंच कला क्रीडा क्षेत्रात नाही, तर या महाविद्यालयाची खासियत अशी निर्माण केली सरांनी की या परिसरात एकही महाविद्यालय नॅकचा जो दर्जा आहे तो फक्त नवगण महाविद्यालयाला, मग अंबाजोगाई एवढी मोठी आहे तिथं कुणाला मिळालं नाही, परिसरात कुठल्याही क्षेत्रात कुण्याही कॉलेजला मिळालं नाही. पण ती किमया आदरणीय डॉक्टर बांगड सरांनी केली. त्यांच्यामध्ये जे असलेला नेतृत्वपणाचा जो गुण आहे, दूरदृष्टीपणा आहे आणि सगळ्यात उत्तम अशा पद्धतीचं जे काम आहे ते काम म्हणजे मॅनेजमेंट, कुठल्याही क्षेत्रातलं असेल, कुठल्याही डिपार्टमेंटचं, विभागाचं, या गोष्टी जर पाहिल्या तर अत्यंत उत्तम अशा पद्धतीचं मॅनेजमेंट आदरणीय डॉक्टर बांगर सरांनी केलं. यानंतर वैद्यनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर इपर सर यांना काही काम असल्यामुळे जायचं आहे. मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबावे. आदरणीय व्यासपीठावरील आजची गौरवमूर्ती, गेल्या 15 वर्षापासून सतत आम्हाला प्रेरणा देणारे, मदत करणारे, एकमेकाच्या विचारानं, सहकार्यानं या परळी शहराची शैक्षणिक धुरा सांभाळण्याचं काम करणारे बांगड सर, त्यामध्ये या परळी शहराची परिसरातील
परिसराची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचा अतिशय प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न केला. परळी शहराची किंवा परळीच्या परिसराची शैक्षणिक भूमिका काय आहे, बाहेर काय बोललं जातं हे सगळ्यांना माहीत होतं. आणि म्हणून आम्ही वेगवेगळ्या कॉलेजमध्ये काम करत होतो. सगळी कॉलेज वेगवेगळ्या पक्षाची होती, वेगवेगळ्या विचाराची होती. परंतु हे शैक्षणिक काम करत असताना मात्र आम्ही कुठलाच अशा स्वरूपाचा भेदभाव आमच्या शैक्षणिक कार्यामध्ये येऊ दिलेला नाही. म्हणून आमचा प्रामाणिकपणे सुरुवातीपासून असा प्रयत्न होता की बाहेर जाणारे जे इथले बुद्धिवान विद्यार्थी आहेत ते इथल्या इथं थांबले पाहिजेत. इथल्याच कुठल्या तरी महाविद्यालयामध्ये त्यांनी प्रवेश घेतला पाहिजे आणि अहमदपूर लातूरसारख्या ठिकाणी जाऊन त्या महाविद्यालयाचं नावलौकिक वाढवण्यापेक्षा त्या परळी शहरातील या गुणवत्तेमध्ये ही महाविद्यालये यावीत अशा स्वरूपाचा आमचा प्रामाणिक प्रयत्न होता आणि तो आम्ही शेवटपर्यंत चालवण्याचा प्रयत्न केला. यानंतर नवगण महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने डॉक्टर प्रकाश फड सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपलं 2 मिनिटामध्ये मनोगत व्यक्त करावं. आदरणीय प्रकाश फड सर. या ठिकाणी नवगण महाविद्यालयाचा एक प्राध्यापक म्हणून मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिलेली आहे आणि फक्त 2 ते 5 मिनिटाची संधी दिली असल्यामुळे मला काही जास्त वेळ बांगडे सरावर बोलता येत नाही. पण जे काही सुरुवातीपासून मी बांगडे सरांचा एक उजवा खांदा किंवा प्रतिनिधी सहकारी म्हणून मी बांगडे सरच्या सानिध्यामध्ये होतो. सुरुवातीपासून 93-94 पासून आम्ही या ठिकाणी कॉलेजची ओपनिंग केलेली आहे आणि बांगडे सरची तळमळ, बांगडे सरांचं कार्य हे अतिशय मौल्यवान असं कार्य आहे असं मी म्हणतो. प्राचार्य म्हणून जर कसं काम करायला पाहिजे आणि ते कसं केलं पाहिजे हे जर कुणाकडून शिकलं पाहिजे तर मला वाटते ते प्रथमतः आमच्या बांगडे सरांकडून शिकलं पाहिजे. अतिशय तळमळ, अतिशय कार्यामधली उत्सुकता, शेवटपर्यंत त्यांनी कधीच म्हणून घेतलं नाही की माझं वय झालंय म्हणून. मला हे एक त्यांचं अतिशय कौतुक वाटते. आणि बांगडे सरांना साथ देण्यामध्ये माजी उपप्राचार्य बोबडे सर, दोघांची जोडी अशी होती या ठिकाणी, खरंच सांगतो मी, असे आमच्या कॉलेजला भेटले म्हणूनच या ठिकाणी कॉलेजचं हे सगळं या ठिकाणी रोपटं जे होतं त्या आज वटवृक्षामध्ये झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी लिंबू टिंबू होतो. आम्ही हरदास सर असतील, आमचे मनलिक सर होते, शेख सर होते. आता शेख सरांचाही सेवागौरव आहे. म्हणून 10 आणि 15 मिनिटामध्ये बांगडे सरांची मला या ठिकाणी बांगडे सराबद्दल बोलता येत नाही. पण जे त्यांनी काही उभा केलेलं हे रोपटं ते आज अतिशय सुंदर, याला आपण सुवर्णाक्षराचा काळ आहे म्हणायला हरकत नाही. एवढं चांगलं काम आमच्या या कार्यामध्ये बांगडे सरांनी केलेलं आहे. म्हणून मी एवढं म्हणतो, कार्य कठीण है इसलिए करना योग्य है, साधारण कार्य तो सभी करते है. प्राचार्य म्हणून कुणालाही होता येते, सही करायची आणि झालं तेवढंच आपलं बाकीच्यांना थोडंसं सांगायचं आणि बाकीचे करतेच करणारे. पण तसं नव्हतं. प्रत्येक कार्यामध्ये मला माहीत आहे थोडं बहुत आता काम करत असताना खुर्चीवर या ठिकाणी थोडं बहुत मला वाटते अडचणी येतच असतात. कुणाला राग येते त्यामध्ये मी असू शकतोय किंवा बाकीचे इतर असू शकतात. आणि आई सुद्धा जे कुणी काम करतंय ना त्यालाच या ठिकाणी काम करण्यासाठी आई वडील सुद्धा त्यालाच प्रोत्साहित करतात आणि तेच काम करतोय म्हणून त्याला सांगतात. तसं सरांनी जरी कुणाला सांगितलं असेल त्यामध्ये मी असेल, पण ते एक वडीलधाऱ्याच्या ह्या भावनेतून केलेलं आहे. म्हणून मी एवढंच म्हणेल, सराबद्दल कार्य या ठिकाणी आपण जे काही कार्य असते ते बांगडे सरांचं खूप सुंदर आणि असं कार्य आहे. म्हणून मला वाटतंय सरांबद्दल मला जास्त काही बोलणार नाही मी, का तर थोड्या वेळामध्ये 5 मिनिटामध्ये मला सरांबद्दल बोलता येत नाही. म्हणून एवढं म्हणून म्हणतो मी, कागदाच्या नोटा असतात. बांगडे सराबद्दल एक माझं मत मांडलेलं आहे मी, कागदाच्या नोटा असतात पण सर्वच कागद नोटा नसतात. कागदाच्या नोटा असतात पण सर्वच कागद नोटा नसतात. प्राचार्य म्हणून किंवा माणूस म्हणून या जगामध्ये भरपूर असतात, पण बांगडे सरांसारखे माणसं थोडे बहुतच असतात. म्हणून असं कार्य आहे सरांचं. जसं कागदाच्याच नोटा असतात पण त्याला खूप किंमत आहे. माणसं भरपूर आहेत
पण त्याच्या कार्याला किंमत आहे. दिसायला सुंदर असून उपयोग नाही, त्याच्या कार्यामधली किंमत आपल्यासमोर स्पष्ट होते. बांगड सरच्या कार्याचा मला गौरव जास्त सर्वांनाच माहिती आहे. बांगड सरांनी काय केलंय, शेकुट्या असत्याला एवढी इमारत उभा करणं साधी गोष्ट नाहीये. म्हणून एकूण त्यांच्या गोष्टी त्याला साथ बोबडे सरांची भक्कम होती. मी आजही सांगतो, कधीही सांगल. त्याच्यामध्ये मी सांगितलं, मी स्वतः लिंबू टिंबू होतो. नंतर आम्ही सगळेच आलेले आहेत, आमचे नंतरचे काही आहेत आमचे प्राध्यापक, पण जुन्यामध्ये मी बांगड सरांचा सहकारी आहे. म्हणून मी एवढंच सांगेल, आणखी संधिवात या ठिकाणी दिवस मावळला तरी संधिवात या ठिकाणी रेंगाळत राहतो. दिवस मावळला तरी संधिवात रेंगाळत राहतो. आणि सहवास संपला तरी आठवणीतील सुगंध दरवळत राहतो. एवढं बोलून या ठिकाणी मी माझी रजा घेतो. धन्यवाद. सुंदर अतिशय समर्पक आणि नेमक्या शब्दामध्ये फडसर यांनी प्राचार्य डॉक्टर बांगड सर यांच्या व्यक्तिमत्वाला या ठिकाणी शब्दबद्ध केलेला आहे आणि ते अतिशय संयुक्तिक आहे. संकट कोणालाही येतात, परंतु त्या संकटाचा सामना करून जो अधिक गतिमान पद्धतीने जो चटकन उभा राहतो तो खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकतो. बांगड सरांच्या आयुष्यामध्ये अनेक संकट आली आणि ते तितक्याच चटकन त्या संकटातून बाहेर आले आणि उभे राहिले, म्हणून ते मोठे आहेत. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतो डॉक्टर अर्चना परदेशी मैडम. आज जिस अवसर पर मुझे बोलने के लिए 2 मिनट का समय दिया गया है बहुत कीमती है, लेकिन कई बार ऐसा होता है कि व्यक्ति को बोलना तो बहुत चाहता है, लेकिन ऐसे अवसर पर दिमाग की बत्ती गोल हो जाती है. सामने का पूरा वातावरण सभी के उदासीन मुख मंडल जिन्हें देखकर एक अवसाद सा महसूस हो रहा है. हमने कल्पना भी नहीं किए थे कि ये अवसर इतने शीघ्र आ जाएगा और इतना अचानक आ जाएगा, क्योंकि पूरा विश्वास था हमें कि सर अभी 3 वर्ष और हमारे साथ रहेंगे, हमारा मार्गदर्शन करते रहेंगे. आज वैसे तो परिनिष्ठित शब्द है सेवा गौरव सम्मान कार्यक्रम, लेकिन हम अपनी बोलचाल की भाषा में इसे कहते हैं विदाई समारोह. और हालांकि विदाई समारोह का एक अवसर ही ऐसा है जहाँ पर पूरा वातावरण गमगीन हो जाता है. उस समय बोलना यानी कुछ कठिन महसूस होता है. फिर भी सर के संदर्भ में कुछ बातों को मैं यहाँ पर प्रस्तुत करना चाहूँगी. जैसे कि हम सभी को पता है कि हम सभी के अलावा शहर के बाहर भी मराठवाड़ा क्षेत्र में हमारा महाविद्यालय ए ग्रेड लाना यानी नेक एक्रेडिटेशन में कोई साधारण बात नहीं है. लेकिन सर ने एक बार नहीं 2 बार यह सम्मान हमारे कॉलेज को दिलवाया और उम्मीद यही थी कि तीसरी बार भी सर यह सम्मान हमें मिलेगा. क्षमा कीजिएगा, बहुत भावुक स्थिति है. अभी 8 मार्च को यानी महिला दिवस के अवसर पर भी मुझे बोलने के लिए यहाँ पर जैसे ही मैं खड़ी हुई तो हमें आदत हो गई है बोलने की कि महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर बांगड़ सर. उस दिन भी मुख से यही निकल रहा था और आज भी मैंने उसे टालने के लिए आदरणीय मंच कहा. क्षमा कीजिएगा. एक बार की बात है जो मैंने आपसे कहा कि सर बड़े भाई और माँ के रूप में भी मैंने सर को देखा है. तो हम एक बार औरंगाबाद से वापस आ रहे थे, फटाली मैडम थी, मैं थी, सर थे और शाम ढल चुकी थी, मुझे नींद आ रही थी. मैं बार बार झपकियाँ ले रही थी और सर कॉलेज के बारे में और दूसरी बातों बता रहे थे और सर कहते थे मैडम सो गए क्या? तो मैंने कहा नहीं सर बिल्कुल नहीं.
फिर थोड़ी देर बाद में सर कहते थे मैडम सो गए क्या? मैंने कहा नहीं। ऐसा 3-4 बार चलते रहा। सर परली में उतर गए। आगे मुझे सिर्फ आधे घंटे का समय था अंबाजोगई तक जाने का, लेकिन उस आधे घंटे में मुझे 1 मिनट के भी, आधे मिनट के भी झपकी नहीं लगी। तब मुझे समझ में आया कि मैं कितनी सुरक्षित थी और सर को मैंने उस समय माँ के रूप में देखा था। सर, आपके लिए 2 पंक्तियाँ प्रस्तुत कर रही हूँ। मन बहुत भावुक हो रहा है। जो सफ़र की शुरुआत करते हैं, जो सफ़र की शुरुआत करते हैं वो मंजिल को पार करते हैं। जो सफ़र की शुरुआत करते हैं वो मंजिल को पार करते हैं। आप जैसे मुसाफिरों का तो रास्ते भी इंतज़ार करते हैं। धन्यवाद। धन्यवाद मॅडम. भाऊ बहिणीच्या प्रेमाप्रमाणे त्यांनी सहकाऱ्यांशी वागणूक केली आणि लेकराप्रमाणे विद्यार्थ्यांना सांभाळलं. आदरणीय व्यासपीठ, सिमेंट विटा वाळूपासून इमारती उभा केलेल्या तुम्ही पाहिल्या असतील. त्यात काय मोठेपण नाही, त्यात काही इंजिनिअरिंग नाही, परंतु हाडामासाची आणि रक्ताची इमारत उभा करणं याला म्हणतात इंजिनिअरिंग. आणि ते आमच्या बांगर सरांनी केलेलं आहे, तुमच्या बांगर सरांनी केलेलं आहे. हे त्यांचं कौतुक आहे. आदरणीय प्राचार्य परळीकर मॅडम यांना मी विनंती करतो, त्यांनी म्हणा. 93 पासून एवढी मोठी धुरा आपल्या खांद्यावर घेऊन त्या व्यक्तीने काम केलेलं आहे. त्या व्यक्तीला पण कुठेतरी आरामाचा क्षण पण हवा असतो. त्यामुळे रिटायर सर होत आहेत म्हणून जसं एका बाजूला दुःख आहे तसंच दुसऱ्या बाजूला त्यांना स्वतःसाठी उद्यापासून जगायला मिळेल याचा एक आनंद, त्याचं एक समाधानसुद्धा या ठिकाणी आहे. कितीही सुखद वाटत असली तरी, कितीही सुखद वाटत असली तरी वाट ही संपणारी असते. कितीही सुखद वाटत असली तरी वाट ही संपणारी असते. संपणाऱ्या वाटेच्या पुढे, संपणाऱ्या वाटेच्या पुढे जन्मणारी पहाट असते, जन्मणारी पहाट असते. बांगड सर, तुमच्यासाठी हा निरोप समारंभ हा संपणारी वाट न ठरता उज्ज्वल भविष्याची पहाट ठरावी अशी शुभेच्छा तुम्हाला मी सर्वप्रथम या प्रसंगात देते. नवगण कॉलेज म्हटलं की आधी चेहरा येतो समोर. अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्व, अत्यंत हसतमुख व्यक्तिमत्व, प्रामाणिक निस्वार्थी सेवाभाव असणारे आमचे सहकारी म्हणजे प्राचार्य, माजी प्राचार्य, सवय नाही लागली राहिलेली, आमच्या जिभेल आणखी लागलेले नाही, बांगड सर. धन्यवाद मॅडम. अतिशय चांगली सूचना आपण सांगितलेली आहे. निवृत्त कोणीही होत नाही, कुठल्याही एखाद्या असोसिएशनला आपण जॉईन झालं पाहिजे. सचिन रिटायर झाला म्हणजे नंतर कुठेच दिसला नाही असं थोडंच आहे. गांगुली रिटायर झाला तरी तो असोसिएशनचा अध्यक्ष झाला. धोनी कुठे दिसला नाही असं थोडंच आहे. कॅप्टन असतो, खेळाडू शेवटपर्यंत खेळतो. आमचे बांगड सर नवी इनिंग पुन्हा जिद्दीने सुरू करतील आणि त्याचाही तुम्हाला आदर्श दिसेलच अशी मला आशा वाटते. यानंतर भारतीय विद्यार्थी सेनेचे प्रतिनिधी प्राध्यापक अतुल दुबे सर. ह्याच्या आधी बऱ्याचदा बोललो आहे, बऱ्याचदा मला या व्यासपीठावरून बोलण्याची संधी मिळाली, परंतु प्रत्येक वेळेला इथं बसलेला चेहरा हसरा असायचा, आम्हाला पाठबळ देणारा असायचा आणि पाठीवरती थाप मारून लढ म्हणणारा एक व्यक्तिमत्व आदरणीय आमचे गुरुवर्य बांगर सर. प्रत्येक कार्यक्रमाला हे सभागृह हसवत ठेवायचे, खेळवत ठेवायचे, संगीतमय वातावरण ठेवायचे. आपल्या ह्याच्यामध्ये गुरुला देवाचं स्थान देत आहोत. असाच एक परिस्थिती आहे की गुरुला मानू का देवाला मानू, अशा परिस्थितीमध्ये माझ्यासारखा एक युवक दुविधा अवस्थेत आहे. अशा वेळेस एक दोहा आहे, तो दोहा सांगून मी या ठिकाणी माझ्या
शब्दाला विराम देतोय, मेरे सामने गुरु गोविंद खडे. म्हणजे माझ्यासमोर गुरु बी आणि देव ही दोन्ही उभा आहेत. मी दोघांपैकी कुणाच्या आता पाया पडू. जर देवासमोर गुरुच्या पडलो तर देवाचा कोप होईल, आणि गुरुच्या पडत असताना देवाला कसं नाराज करायचं ही अवस्था असताना त्या दोह्यामध्ये सांगितलंय, मेरे सामने गुरु गोविंद खडे काकू लागे पाय. मी कुणाच्या पाया पडू. जिसने मुझे गोविंद बताया वही मेरा गुरु श्रेष्ठ आहे. मला देव माहीत नव्हता कोणता आहे तो, मला देव दाखवणारा माझा गुरु श्रेष्ठ आहे. अशा गुरूंच्या चरणी त्रिवार नतमस्तक होऊन सरांना भविष्य काळामध्ये शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डोवे सर. अतिशय सरांच्या आवडत्या दोह्याने आपण आपली भावना व्यक्त केली. यानंतर मी विनंती करतो ज्येष्ठ नेते तथा आमच्या महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाचे प्राध्यापक डॉक्टर मधुकर आघाव सर. तर ज्या माणसानं ज्यानं स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतः ज्यानं उभं केलंय त्याला त्याचं प्रेम असते. कॉलेजचे प्राचार्य होणं वेगळं आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि परळीच्या वातावरणामध्ये माझ्यासारख्याला सोबत घेऊन मला सांभाळणं सोपं नव्हतं त्या काळात. वास्तव आहे. आणि परळीचं त्यावेळेचं वातावरण आज कोणीही काही करेल हो. त्या वातावरणामध्ये जागा उपलब्ध करून या ठिकाणी प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देऊन या ठिकाणी कॉलेज उभं करण्याचं काम जे काही स्वर्गीय स्वप्न काकूंचं होतं, केशर काकूंचं, ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न बांगड सरांनी केला आहे. यामध्ये माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही. प्रशासक आणि कुशल मार्ग प्रशासक कसा असावा, कारण जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये जी वस्तू उपलब्ध आहे त्या वस्तूचा उपयोग करून त्या परिस्थितीवर मात करणारा खरा प्रशासक असतो. नाही तर भांडणं लागले भाऊ. एक जण म्हणला मला तलवार नाही तर मी कापून टाकले असते. दुसरा एखादा सावध होता बांगड सरासारखा, त्यानं तिथलीच ईट उचलली, दगड उचलला आणि त्याचा हत्यार म्हणून उपयोग केला. कारण समय सूचकता, सांगण्याचं तात्पर्य समय सूचकता ही फार महत्त्वाची. इथं माझे पत्रकार मंडळी, ज्येष्ठ मंडळीत या ठिकाणी समय सूचकता ज्या परिस्थितीमध्ये, कारण त्यावेळेची परिस्थिती 20व्या शतकातली आणि 21व्या शतकातली, त्या दोन परिस्थितीच्या जॉईंटमध्ये फार फरक आहे, मानसिक आणि सामाजिक. कारण परळीची मानसिकता वेगळी होती 2000च्या अगोदर, कारण त्याचे साक्षीदार आपण सर्वजण आहात. आणि त्या काळामध्ये 1000-2000 पोरांच्या परीक्षा. बांगड सरांना माहीत होतं कुणाला कुठं उभं करायचे, आम्हाला गेटवर उभं करायचे त्यांना चांगलं माहीत होतं, कुणाला कोणतं काम द्यायचं. कारण समय सूचकता आणि कुशल प्रशासक. रिटायर तर प्रत्येकाला व्हायचंय आणि चान्स मी तर शेवटच्या क्षणापर्यंत हार मानणारा माणूस नाही. बांगड सर, मी सांगतो या ठिकाणी आज जरी स्वागत समारंभ होत असेल आणि नियतीच्या मनात जर असेल तर परत सुद्धा स्वागत समारंभ करण्याचा योग ही वैद्यनाथ प्रभू आणील, यामध्ये माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही. कारण शेवटी सर, आणि एक आणखी सांगतो की आपण जरी गेलात तरी आपलं काम आणि आपला वसा घुमरे सर, आपण जोपर्यंत आहात तोपर्यंत नक्कीच पुढे न्याल. कारण बांगड सरांचं एक वैशिष्ट्य बघितलं की राजकारण आणि राजकारणाची कधी बाजू कॉलेजला लवले सुसुधा येऊ दिला नाही आणि कधी जातीचं विष पेरण्याचं काम. कारण बऱ्याच खुर्च्या टिपिण्यासाठी बरीच माणसं बऱ्याच उचापात्या करीत असतात. ते तरी माझ्या निदर्शनास आलं नाही की बांगड सरने कधी कुठल्या जातीचं विष पेरणं, कारण ज्याच्याकडे कर्तृत्व नसतं ती माणसं जातीचं विष पेरण्याचं पाप करतात. परंतु प्राचार्य म्हणून बांगड सरांनी कधीही जातीचं किंवा वेगळ्या पद्धतीचं फूट पाडण्याचं पाप केलेलं मी बघितलं नाही. आणि ज्याला कुणाला अडीअडचण असेल, कारण माझ्या जडणघडण्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये जिथं कुठं माझं चुकलं तिथं या ठिकाणी बांगड सरांनी कधी मला माफ करून किंवा माझाही काही त्रास झाला असेल किंवा सर्वांचा त्रास सहन करून प्रत्येकाला सहकार्याची भूमिका घेतली. हा पायंडा बांगड सरांनी पाळला आहे आणि हे पायंडा कोणीही नाकारू शकत नाही. काम करीत असताना ज्या माणसानं काम करण्याची प्रवृत्ती, झाडाला पाणी. सर, मी आज बी सांगतो तुम्हाला की येणाऱ्या काळामध्ये आपण रिटायर जरी झालात तर आम्हाला मार्गदर्शनाची, घुमरे सरांना आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. कारण हे कॉलेजचं प्रत्येक झाड किती उंचीचं आहे आणि कुणाच्या फाईलमध्ये किती खोली आहे हे तुम्हालाच माहीत आहे. आणि ती खोली आणि जाण येण्यासाठी आपल्याला 10 वर्ष घालावं लागतील. कारण ज्या माणसानं स्वतःच्या मेहनतीतून 20 वर्षे जीव वाचलाय हे वास्तव नाकारता येणार नाही कुणालाच. प्राचार्य होणं वेगळं,
आले, प्राचार्य सहीसाठी झाले. मला वाटते बांगड सर आपला 18 तास वेळ कॉलेजमध्येच गेलाय, हे मी जिम्मेदारीने सांगतो, कारण कधी आलं की बांगड सर कॉलेजलाच. आणि मला वाटतंय की 18 तारच्या माणसानं स्वतःचा वेळ सर्व गोष्टीमध्ये, मग 21व्या शतकामध्ये जात असताना कॉम्प्युटर असेल किंवा जे नवीन युगाची 21व्या शतकाची जी मागणी होती, आज कॉम्प्युटर लॅब सगळ्यात अगोदर परळीमध्ये आपण केली. काळाची पावलं ओळखणं आणि काळानुसार चालण्याची प्रवृत्ती बांगड सरामध्ये होती. त्यांच्यातलं संघटन कौशल्य. आणि बांगड सर आपल्याला इतर आरोग्य लाभणारच आहे, परंतु आपण कॉलेजवर जोपर्यंत आहात तोपर्यंत आपण कॉलेजला यावं, कारण मानपान न बघता, कारण हे उभं केलं तुम्ही. ज्या माणसानं उभं केलंय, ज्या माणसाने जी माणसाचा जीव ओतलेला असतो, त्या माणसाला त्या गोष्टीची खरी जाण असते. आणि त्याच्यानंतर काम करीत असताना मी बघितलंय बऱ्याचशा अडचणी आल्या आपल्याला. या परिस्थितीमध्ये सुद्धा, अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा आपण बांगड सर कौतुकास्पद काम केलंय. रिटायर प्रत्येकाला व्हायचंय, आणि रिटायर होणं हे काही कुणाच्या निसर्गाच्या हातात नाही वय. मला वाटतंय की ते कुणाच्या हातात नाही, आणि जर हातात असतं तर नक्कीच वसिले लावून माणसाने वय कमी केले असते. तो जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या महाविद्यालयाचे फिरकी गोलंदाज आगाव सर, आडनाव बी जरा भारीच आहे. 2-4 फोर मारले, 2-4 सिक्स मारले, एक गुगली बी टाकली. कशी गुगली टाका, आमचा जो बॅट्समन आहे, कॅप्टन जो आहे बांगड सर, सिक्सच मारणार, विशेष नाही. यानंतर चेतन सौंदळे अवघ्या 1 मिनिटामध्ये शुभेच्छा व्यक्त करतील. सेवानिवृत्त होत असलेले प्राचार्य बांगर सर यांचं महत्त्वपूर्ण योगदान या शहराच्या जडणघडणीमध्ये आहे. आज या महाविद्यालयाचे विद्यार्थी आपल्या सर्वांच्या परिश्रमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती कार्य करतात. आणि सुरुवातीला या ठिकाणी मला असं जाणवलं की सरांचा सत्कार सुवर्ण मुद्रा देऊन केला. मुद्रा तर सगळेच कमावतात, परंतु सुवर्ण मुद्रा करणारे असे आपले प्राचार्य बांगर सर आपल्याला लाभलेले आहेत. एकदा सर्वांनी त्यांच्यासाठी, त्यांच्या भावी जीवनासाठी जोरदार टाळ्या द्याव्यात. आणि तसं कार्य आहे, आणि प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत त्यांना या ठिकाणी कार्य करायला मिळतं, हे विशेष. धन्यवाद सर. यानंतर निरोप आणि स्वागत यांचा समन्वय करण्यासाठी मी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर घुमरे सर यांना विनंती करतो. 2012-13मध्ये सहाय्यक प्राध्यापकाच्या जागा निघाल्या होत्या. त्यावेळी मराठीचा प्राध्यापक म्हणून मीही एक चांगला स्पर्धक होतो. देशमुख साहेब माझी काही निवड होऊ शकली नाही, घुमरे सरांची निवड झाली. थोडं मनाला वाईट वाटलं, स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. नंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये ते उपप्राचार्यही झाले. चला, मी आपलं विद्यावार्ताच्या माध्यमातून माझं मन रमविण्याचा प्रयत्न केला. नंतर आता ते प्रभारी प्राचार्यही झाले. आता मात्र मी त्यांना शुभेच्छा मनातून आणि खास देतो. त्यांनी कायम प्राचार्य व्हावं, या माझ्या त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. ते कायम प्राचार्य झाले म्हणजे पुन्हा मराठीची जागा रिकामी होईल, आणि पुन्हा आदरणीय घुमरे सर यांना शुभेच्छासह मी निमंत्रण. सर्व क्षीरसागर कुटुंबीय ज्यांनी 100 किलोमीटरवर हा शैक्षणिक रोपटं या ठिकाणी लावलं, आणि त्याचं आज या वटवृक्षात रूपांतर झालं. वटवृक्षात रूपांतर करण्यासाठी अनेकांचे लाखो हात या महाविद्यालयाला लाभले. ज्यांनी खूप कष्ट केलं, मेहनत केली, शैक्षणिक वातावरण परळीसारख्या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारे चालवण्याचं काम केलं. ते असे आजचे सत्कारमूर्ती या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर बांगड सर आज या ठिकाणी नवगण महाविद्यालयाच्या वतीनं
डॉक्टर बांगड सर आणि प्राध्यापक शेख सर यांचा नियत वयोमानानुसार सेवामुक्त झाल्यामुळं हा सेवा गौरव कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. वास्तविक पाहता मनोगतामध्ये एकंदरीत सोशल मीडिया, प्रिंट मीडिया याच्या माध्यमातून गेल्या 4 दिवसापासून आपण बांगड सराविषयी खूप वाचलं आहे. त्यामुळं त्याच्यावर आपला अधिकचा वेळ न घेता मी अगदी काही मिनिटामध्ये मी माझ्या वाणीला पूर्णविराम देणार आहे. कारण माझ्यानंतरचे वक्ते आमचे मार्गदर्शक, आता मार्गदर्शक माझे सगळेच व्यासपीठावरचे मार्गदर्शक आहेत, कारण मी त्यांच्यापेक्षा वयानं लहान आहे. आणि आमच्या आगाव सरांनी सांगितलेलं आहे की ज्येष्ठांचं मार्गदर्शन छोट्यांना घ्यायला पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा छोटे होता तेव्हा तुम्ही ज्येष्ठांचं मार्गदर्शनच घेऊन मोठे झाला. तोच वसा आणि वारसा मीही या ठिकाणी सार्थ आणि समर्थपणे चालवण्याचा प्रयत्न करीन. आपल्याला वारंवार या ठिकाणी बांगड सरांचं मार्गदर्शन हे आवश्यक राहणार आहे. कारण त्यांनी हे महाविद्यालय नुसतं उभा केलं नाही, तर या महाविद्यालयातल्या प्रत्येक व्यक्ती केंद्रित असणारी त्यांची जी आत्मीयता आहे, जे प्रेम आहे, जो जिव्हाळा आहे, तो अगदी निसंकोचपणे ओतप्रोत भरलेला असायचा. मी तर नेहमी म्हणतो की बांगड सरांचं जे कर्तृत्व आहे, कर्तृत्वान माणसंच असा इतिहास घडवत असतात. एवढे मोठे बुके येणं, शाल येणं, लोकांनी कोविडची परिस्थिती असताना सुद्धा इथं अलोट गर्दी करणं, त्यांचा हृदय सत्कार करणं, हे त्यांचं कर्तृत्व आहे. आणि त्यांचं जे नेतृत्व आहे ते सर्वसामान्यांना पचेल असं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे त्यांनी कधीही नेतृत्व केलं, ते कधीही पुढे गेले तर कुणालाच पाठीमागच्याला काहीच वाटायचं नाही की त्यांचा रुपया कमी होईल, 2 रुपये कमी होतील, असं कधी वागले नाही. कुणाचा कुठं फायदा होतोय का, घ्या माझी सही. सर, आता मी झालोयच प्राचार्य म्हणून सांगतो, महाविद्यालयातले प्राचार्य कधीही त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर सही देत नाहीत, कधीच देत नाहीत. आमचे बांगड सर गाडीच्या बोनेटवर सुद्धा सही देतात, मोटरसायकलच्या सीटवर सही देतात, मोटरसायकलच्या पेट्रोल भरायच्या टाकीवर सही देतात. हाताखाली काही नसलं म्हणलं की त्यांची काही तयारी असते, हातातल्या हातातच घेऊन 2-3 बोटं जरा जोरात वरी उचलून धरून का व्हायना सही करणार. प्रत्येक व्यक्तीला आनंद देण्याचं काम त्यांनी केलं. मी सरांनी व्यक्तिगत कामं कुणालाच करू दिली नाही. हातात घेणार, ते कुणाची ऑर्डर आणायची हातात घेणार, ॲप्रोल आणायचं हातात घेणार. बऱ्याचशा वेळेस आमच्या काही स्टाफमधल्या लोकांना वाटतं की आपल्याला काही कळतच नाही, असं सर म्हणतात. म्हणजे सर हातातून घेतात म्हणजे तुम्हाला काही कळत नाही, घ्या इकडे ते. म्हणजे कामाचा उरक मी करतो. 24 तास महाविद्यालयासाठी देणारं व्यक्तिमत्व म्हणून बांगड सरांचा या ठिकाणी उल्लेख करावा लागतो. बांगड सरांचं कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व आणि मातृत्व हे या ठिकाणी सरांनी दिलं, म्हणून मी सरांना भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा देतो. नंतर मराठवाडा साहित्य परिषद शाखा परळीचे सचिव आदरणीय चंदूलालजी बियाणे. मराठवाडा हा शब्द खऱ्या अर्थाने त्यांच्या नावाला जोडूनच घेतला पाहिजे, कारण मराठवाडा साथी असेल किंवा मराठवाडा परिसर असेल, ह्या परिसरामध्ये त्यांच्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि औद्योगिक कामाची सुद्धा नेहमी सतत चर्चा असते. परळीच्या राजकीय पटलावर आणि सामाजिक कार्यामध्ये जे अग्रेसर असतात असे माननीय चंदूलालजी बियाणे सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आदरणीय बांगड सरांना शुभेच्छा व्यक्त कराव्यात. नवगण महाविद्यालयाच्या जडणघडणीमध्ये जसं आदरणीय मधुकर आगाव सरांनी सांगितलं की मागील 30 म्हणजे आज 28 वर्ष जवळजवळ 1993 बघितलं ना, आज 2021, आज 28 वर्षाच्या या महाविद्यालयाच्या जडणघडणीमध्ये आणि एकही तक्रार वरिष्ठापर्यंत न जाणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय प्राचार्य डॉक्टर बांगड सर. त्यांची ना वरिष्ठांकडं ना परळीतील आमच्या स्थानिक सल्लागाराकडं अथवा इथे कुठंही
बांगड सरांच्या या जडणघडणीमध्ये या विकासात्मक कॉलेजच्या नेतृत्वामध्ये मग ते कोणताही विषय असो, जसं प्राचार्य सरांनी सांगितलं की बांगड सर हे ज्या जागेवर आहेत त्या जागेवर विद्यार्थ्यांचा जोही विषय असेल अथवा प्राध्यापकांचा विषय असेल त्या ठिकाणी ते सही करून त्याच ठिकाणी त्या विषयाचा निपटारा करतात. माझ्या मागील 15 ते 20 वर्षाच्या स्थानिक सल्लागारामध्ये आदरणीय नेतृत्व बाळासाहेब देशमुख साहेब या ठिकाणी आहेत. नॅक कमिटीचा ठराव असेल, याविषयी समजा जेही खर्चिक बाब असेल अथवा या ठिकाणी जेही प्राध्यापक नियुक्तीचा विषय असेल अथवा ड्युटी ज्या पद्धतीनं द्यायची अथवा निकालात असेल तर आदरणीय बांगड सरांनी आम्हाला कधीच कोणता स्थान या ठिकाणी येऊ दिला नाही. आणि बांगड सरांचं जे शैक्षणिक कार्य, मी तर म्हणाल बांगड सर शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक ज्याही पटलावर म्हणजे त्यांनी जसं पर्यावरणचं केलं, क्रीडाचं केलं की अष्टपैलू नेतृत्व, त्यांच्यात नाहीपणा नाही आणि कोणतंही काम करण्याची जिज्ञासा बाळगून त्यांनी जे कार्य आज आपल्या सेवेत केलेलं आहे ते खरंच प्रशंसनीय आहे. आज आपण कोरोना परिस्थितीमध्ये आपण महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचा गौरव केला, परंतु माझ्या मते हा गौरव आपण त्यांचा जीही लवकरात लवकर कोरोनाची परिस्थिती बघता अथवा नियमाचं बांधिलकी बाळगून आपण हा कार्यक्रम आम्ही स्वतः नियोजन करून नटराज या रंगमंदिर या ठिकाणी अशा व्यक्तिमत्वाचा गौरव करणं हे आमच्या परळीकरांचं कर्तव्य आहे. आम्ही त्याचं संयोजन नियोजन करायला तयार आहोत. फक्त आपलं पाठबळ या नेतृत्वाकरता, या शिक्षण सम्राटाकरता आपण उपस्थित राहून त्यांचा गौरव आपण पुनश्च परळी नगरीत करूया, एवढी अभिलाषा बाळगून मी माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद चंदूशेठ. आपण जी भव्य दिव्य सत्काराची संकल्पना व्यक्त केलेली आहे ती आपल्या व्यक्तिमत्वाला साजेशीच आहे. कोणत्याही कार्यक्रमाला भव्यता देणं आणि कोणत्याही व्यक्तीचा यथोचित सत्कार करणं, गौरव करणं हेच आपल्या व्यक्तिमत्वाचं मोठेपण आहे. सरांनी आयुष्यामध्ये जगले फक्त महाविद्यालय, जगले नाहीत आयुष्य, जगले नाहीत कुटुंब, पाहिलं नाही कुटुंबीय किंवा पाहिले नाहीत स्वतःची कामं. मनाप्रमाणे जगावयाचे कितीतरी छान बेत होते, मनाप्रमाणे जगावयाचे कितीतरी छान बेत होते. कुठेतरी मी उभाच होतो, कुठेतरी दैव नेत होते. वसंत आला पुढे तरीही सुगंध मी घेतलाच नाही, वसंत आला पुढे तरीही मी सुगंध घेतलाच नाही. उगाच का ताटवे फुलांचे मला शिव्या शाप देत होते. मला विसरू नको आता कुठेही, कुठून हे शब्द आणले मी, मला विसरू नको आता मी कुठून आणले शब्द हे. तुझेच आलाप काल रात्री उसाशा समान हवेत होते, कितीतरी मनाप्रमाणे जगावयाचे बेत होते. मित्रांनो, या कार्यक्रमाचा पॉवर प्ले अर्थातच समारोपाकडे आपण वळत आहोत. मोजक्या 3-4 वक्त्यांची आपल्याला या मनोगते ऐकवायचे आहेत. पैकी या ठिकाणी आज ज्यांचा आपण मनोभावे सत्कार केलेला आहे असे सत्कारमूर्ती अर्थशास्त्राचे प्राध्यापक, मितभाषी व्यक्तिमत्व प्राध्यापक शेख बादशाह सर यांना मी विनंती करतो की त्यांनी सत्कारास उत्तर द्यावे. आजच्या सेवागौरव कार्यक्रमाचे अध्यक्ष बियाणी साहेब, त्याचप्रमाणे देशमुख साहेब, मी जून 2020मध्ये रिटायर्ड झालेलो आहे, परंतु कोरोनाची परिस्थिती असल्यामुळं माझा कार्यक्रम त्यावेळेस होऊ शकला नाही. त्यामुळं आपल्या कॉलेजचे आदरणीय प्राचार्य बांगड सर ही रिटायर झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या बरोबर या ठिकाणी माझाही कार्यक्रम त्यांनी ठेवला. हा योगायोग मानावा लागेल. त्याबद्दल मी संयोजकाचं मनापासून अभिनंदन करतो. आता या ठिकाणी मी 1996मध्ये या परळी या ठिकाणी आलेलो होतो.
1996 पासून 2020 पर्यंत मी याच ठिकाणी सर्व माझी सेवा घालवलेली आहे. आता फक्त 2-3 महिन्यासाठी माझी चौसाळा या ठिकाणी बदली झालेली होती, परंतु त्यानंतर परत आणखी मी या नवगण कॉलेजमध्ये आलो आणि सर्व सेवा ही माझी जवळजवळ नवगण कॉलेजमध्येच झालेली आहे. म्हणजेच या ठिकाणी कॉलेजचं प्राध्यापक वर्ग असेल, टीचिंग वर्ग असेल किंवा नॉन टीचिंग वर्ग असेल, या सर्वांनी माझ्यावर आतोनात प्रेम केलं, म्हणून मी या ठिकाणी सर्वांचा एकदम ऋणी राहील. आजच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. प्राचार्य डॉक्टर बांगर सर हे येत आहेत. निश्चितच त्यांना खूप काही बोलायचं आहे, आपलं मन व्यक्त करायचं आहे. मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा. पर्वतरांगाच्या कुशीत वसलेलं निसर्गरम्य वातावरण असलेलं आणि मायमाऊली केशर काकूच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या महाविद्यालयामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. खूप चांगल्या प्रकारे संचलन करत असलेले माझे मित्र, थोडी खंत त्यांनी व्यक्त केली की माझं काम होता होता राहिलं, ती माझी चूक होती, त्यांना माहिती आहे. परंतु 2 चांगल्या व्यक्तीला मला इथं आणायचं होतं, मग एक व्यक्तीला आणून काय उपयोग होता, बरोबर आहे का नाही? तर त्याच्यासाठी मला हेही पाहिजे होते आणि हेही पाहिजे होते. मग या ठिकाणी जर 2 चांगले आणायचे म्हणले तर मग दोघांना आणायचं होतं, म्हणून यांचं काम केलं. असे घोलप सराची क्वालिटी सगळ्यांना माहिती आहे. विद्या भारतात यांचं जे पेपर आहे त्याच्या माध्यमातून परळी परिसरात असो किंवा पूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रात ज्यांनी नाव केलंय ते घोलप सर आणि उपस्थित सर्व प्राध्यापक, उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी. आजचा जसं काही लोकांनी सांगितलं की दुग्ध शर्करा योग होता, हा खराच दुग्ध शर्करा योग आहे. आज चांगली गोष्ट झाली की प्राचार्य म्हणून घुमरे सरांची इथं अपॉइंटमेंट झाली आणि चांगला माणूस मला जो पाहिजे होता, जसा चांगला माणूस असायला पाहिजे तसा मला मिळाला. या महाविद्यालयाची सुरुवात 1993 ला झाली. 1993 ला ज्यावेळेस ह्या महाविद्यालयाची सुरुवात झाली त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की हे महाविद्यालय सप्टेंबर मध्ये चालू झालं आणि आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांनी काम पाहिलेलं आहे त्या सर्वांना हे माहिती आहे की सप्टेंबर मध्ये सगळे ऍडमिशन संपलेले असतात, कुठलंही ऍडमिशन हे शिल्लक राहिलेलं नसतं. मग अशा परिस्थितीमध्ये हे महाविद्यालय चालू केलं आणि ज्यावेळेस इथं सर्वजण आलेले होते, अण्णांचं मार्गदर्शन होतं. अध्यक्ष साहेबांनी सांगितलं होतं की संख्या पाहिजे आता, आणि ज्यावेळेस ही संख्येचा विषय आला की आता संख्या आणायची कशी, माझे सहकारी बोबडे सर होते माझ्याबरोबर. आम्ही दोघांनी बसून विचार केला की करणार कसं. मग जे 4 लोक होते फक्त अपॉइंटमेंटवर, हे महाविद्यालय मिलिंद महाविद्यालयामध्ये सुरू झालं. एक रूम आम्हाला दिलेली होती, त्या छोट्याशा रूममध्ये प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, क्लर्क, पिऊन सगळेच बसायचे आणि 2 हॉल मात्र तिथं दिलेले होते शिकवण्यासाठी. मग आम्ही दारोदार फिरायला लावलं सगळ्यांना, आम्ही स्वतः फिरलो. बोबडे सरच्या ट्युशनी होत्या, त्यांच्याकडे काही विद्यार्थी होते, त्यांनी त्या ट्युशन मधले विद्यार्थी इथं आणले
बाकी सर्वांनी प्रयत्न केला आणि त्या वर्षी हे महाविद्यालय सुरू झालं. जर संख्या मिळाली नसती तर हे महाविद्यालय त्यावर्षी सुरू झालं नसतं आणि अनुदानाला पात्र ठरलं नसतं. पुढं 1-2 वर्ष उशीर झाला असता, परंतु पहिल्याच वर्षी आम्ही ते केलं. खूप मेहनत घेतली. एकाच वर्षामध्ये त्या 4-6 महिन्याच्या कालावधीमध्ये 4-5 कार्यक्रम तिथं मोठमोठे घेतले. नंतर हे लक्षात आलं की एवढ्या छोट्या जागेत कसं काय चालेल, आणि मग जागा बघायला सुरुवात केली. ज्यावेळेस जागा बघायला सुरुवात केली त्यावेळेस या परिसरामध्ये किमती जागेच्या भरपूर होत्या आणि अशा एवढ्या जास्त किमती असल्यानंतर ती घ्यायची का नाही घ्यायची तर ते कसं शक्य आहे. मग एखादी किरायाची जागा बघायची होती आणि किरायाची जागा महाविद्यालयाला मिळेल एवढी मोठी कुठंच नव्हती. आम्ही ज्यावेळेस सर्च करत होतो त्यावेळेस आमच्या हे लक्षात आलं की शनी मंदिरच्या पाठीमागं तिथं काही काम नसलेली पडीक एक जागा अशीच पडून आहे त्यांची. आणि मग काकूंच्या, अण्णांच्या आणि अध्यक्षांच्या यांना जाऊन भेटलो. आम्ही भेटून त्यांना सांगितलं की एक जागा आहे पण ते तुम्हाला बोलावं लागतं. मग त्यांनी, विठ्ठलाप्पा चौधरी होते त्यावेळी, सर्व पदाधिकारी होते, चेतन सौंदर्य बी मला वाटतं त्यावेळेस नेहमीसाठी त्या अण्णांच्या बरोबर असायचे. तर त्यावेळेस त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की ही जागा मिळू शकते. मग ती जागा आम्ही बघितली तर ती होती एकदम, ते पत्रे होते ना एकदम असे वाकून खाली त्याच्यातून जावं लागायचं. मंदिरनी सांगितलं तुम्ही डेव्हलप करून घ्या, आम्ही पाहिजे तर ते तुमच्या भाड्यामधून नंतर तुम्ही ते कमी करा. ती जागा घेतली, डेव्हलप केली. परिस्थिती काय होती ही मी दाखवतोय. ती कोणत्या परिस्थितीमधून वाटचाल झाली या महाविद्यालयाची. तिथं हॉल छोटे छोटे, काही एक मोठा हॉल असायचा, तशा परिस्थितीमध्ये आम्ही त्याला हाईट दिली, त्याला थोडं बांधकाम केलं, उंच केलं आणि हॉल असे पिरियड घेण्यासारखे हॉल बनवले. 7 वर्ष तिथं काढले आणि त्या 7 वर्षामध्ये इतकी विद्यार्थी संख्या तिथं असायची की हॉल असे भरभरून असायचे. आणि एखाद्या हाडाचा शिक्षक जो असतो त्याला मजा कधी येते हो शिकवण्याची, त्याला मजा त्याच वेळेस शिकवण्याची येते. हा हॉल आहे, हा भरलेला आहे आणि तो शिकवतो आणि त्याला रिस्पॉन्स येतो, त्यावेळेस त्याचं शिकवणं बहारतं, त्याला शिकवण्यामध्ये मजा येते. थोडा वेळ घेणार आहे मी, चालेल. एखाद्या हाडाचा जो शिक्षक असतो ना त्याला खरंच मुलं जर हॉलमध्ये फुल भरलेले असले आणि तो शिकवते वेळेस मुलांचा रिस्पॉन्स येतो. शिकवते वेळे हे त्या माणसाला माहिती असतं की मुलं काय करताय, मुलाचं लक्ष आपल्याकडे आहे का नाही. आणि शिक्षक ज्यावेळेस शिकवतो त्यावेळेस ज्या मुलांचं लक्ष त्याच्याकडे असतं ना ते चांगलं शिक्षण असतं. असं शिक्षण देण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये केला. वातावरण नव्हतं त्यावेळेस, खूप होतं चांगलं. चंदूशेठ, नंतरची परिस्थिती ही बदलली. 93, 96, 97, 2000, 98च्या आसपास भरपूर काही इथं व्यवस्थित होतं. नंतर हे कॉपी प्रकरण सुरू झालं. खूप प्रयत्न केले, प्रयत्नाची पराकाष्ठा झाली आणि जे वातावरण परळीमध्ये आहे ते 12वी पर्यंतच्या वातावरणाला काही नाव ठेवायची गरज नाही. 12वी पर्यंत खूप चांगलं वातावरण आहे, खूप चांगलं शिक्षण आहे आणि सर्व काही व्यवस्थित चालू आहे. नंतरचं सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही.
कारण मी एका पदावर आहे, मला एक स्पष्ट काही गोष्टी नाही बोलता येत, परंतु जे आत्ता बघतो आपण वातावरण, कॉपीचं वातावरण आहे किंवा हे शैक्षणिक वातावरण थोडं बिघडलेलं आहे आणि ते दुरुस्त होणं जरुरी आहे. 12वी पर्यंतच्या मुलांचा जर रेशो बघितला तुम्ही, 10वी 12वी पर्यंतच्या मुलांचा जर रेशो काढला तर तुमच्या हे लक्षात येईल की तिथून इथून बाहेर गेलेले मुलं 90% 80%, आणि इथं येणारे फक्त खेड्या पाड्याचे इकडले तिकडले छोट्या छोट्या गावामधून आलेले मुलं आहेत. आणि ज्यांना बाहेर शिक्षण घेण्यापेक्षा परळी आवडते ते वेगळं कारण आहे. मग तिथं चांगलं शिक्षण देता येऊ शकते बरं का, परंतु सगळं तुम्ही करू शकता बरं का. सपोर्ट तुमचा मोठ्या प्रमाणावर जर मिळाला तर परळीमध्ये शैक्षणिक क्रांती सिनियर कॉलेजमध्ये देखील घडू शकते. खूप मोठी शैक्षणिक क्रांती इथं घडवता येऊ शकते आणि ती शैक्षणिक क्रांती घडावी ही स्टेजवर बसलेल्या सर्वांच्याकडून अपेक्षा आहे. होतंय काय माहिती का, की इथं शिक्षण घेतलेला विद्यार्थी कुठं शिक्षण घेतलं परळीमध्ये, मग थांबा थोडं. आम्ही ज्या वेळेस इंटरव्ह्यू घेतो, संस्था मोठी आहे, 100 शाळा कॉलेज आहेत, 100चं युनिट म्हणजे खूप मोठं युनिट आहे. आणि दरवर्षी आमच्या शिक्षण संस्थेचे इंटरव्ह्यू असतात. इंटरव्ह्यूमध्ये ज्यावेळेस आम्ही बसतो, प्राचार्य या नात्याने बसायचं असतं तिथं समोर, त्यामुळं ज्यावेळेस आम्ही बसतो तर आमच्या हे लक्षात येतं, एक जागा असेल तर त्याला 200 ते 250 किंवा 100च्या पेक्षा जास्ती कॅन्डिडेट आलेले असतात. समोर आलेला कॅन्डिडेट खुर्ची ठेवलेली असते, 10 जणांची कमिटी असते, तो बसलेला असतो, त्याच्या येऊन बसण्याची स्टाईल आणि त्याचे एखादा प्रश्न विचारल्यानंतर बोलण्याची स्टाईल, याच्यामध्ये जो फरक आहे ना तो लगेच जाणवला जातो. मरणाचं कॉम्पिटिशन आहे. या मरणाच्या कॉम्पिटिशन मध्ये चांगलं शिक्षण हे दिलं पाहिजे, घेतलं पाहिजे आणि देण्याचा प्रयत्न आम्ही आजपर्यंत केलेला आहे. ह्या विपरीत सगळ्या परिस्थितीमध्ये मी एक उदाहरण जर सांगायचं म्हणलं तर तुम्हाला सांगू शकतो की काही विषय जे आमच्याकडे आहेत ते कुठंच नव्हते. उर्दू हा विषय आम्ही आणला, संगीत हा विषय आम्ही आणला. या 2 विषयामध्ये उर्दूमध्ये जी परिस्थिती होती की मुस्लिम समाजाच्या ज्या मुली आहेत, 4-4, 5-5 वर्ष घरी बसलेल्यांचे ऍडमिशन झाले. त्यावेळी कॉलेजला पाठवत नव्हते त्यांना. इथं नवगण कॉलेज आलं, काकूंचं नाव होतं, अण्णांचं नाव होतं आणि ह्यांना माहिती होतं की हे लोक आलेले तिथं, ह्यांनी जे कॉलेज खोललं ना मग आपल्या इथं प्रोटेक्ट होऊ शकतं, आपल्या मुलीला पाठवायला हरकत नाही. आणि 4 वर्ष घरी बसलेल्या मुलींचे कित्येक ऍडमिशन मी दिलेले. 3 वर्ष घरी बसलेल्या, 2 वर्ष घरी बसलेल्या, नंतर हा फ्लो सुरू झाला आणि उर्दू हा जो विषय आज चांगल्या प्रकारे इथं चालू आहे. तसंच संगीत, हे 2 विषय आणले. सुरुवातीला असलेल्या विषयाच्या व्यतिरिक्त आणलेले हे विषय. संगीतमध्ये परिसरामध्ये लोकांना हे माहितीच नव्हतं की संगीतमध्ये देखील तेवढी डिग्री असते. संगीतची डिग्री घेऊन काहीतरी वेगळं करता येऊ शकतं. संगीत हा विषय असा आहे की आमच्या इथं जे चांगलं शिक्षण ज्या संगीत विषयामध्ये मुलांनी घेतलं ना त्या सर्वांचे क्लासेस चालू आहेत. अनेकांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या. भाग्यश्री देशपांडे म्हणून एक मुलगी होती, ती मुंबईमध्ये स्थायिक झाली. शासनाने तिला एक घर दिलं तिथे. एवढा चांगला आवाज. हे सगळं संगीतमध्ये इथं झालं. इथं संगीत विषयामध्ये चांगले दिग्गज आहेत आणि संगीत विषय हा परिसरामध्ये विद्यापीठापर्यंत नावाजण्याचं काम त्यांनी केलं. हे परळी आहे.
या परळीमध्ये काही लोक जरुरी लागतात, ही ज्याची त्याची कला आहे. ज्या ज्या ठिकाणी ज्याचं काम जिथं चांगलं होऊ शकतं त्यांना आम्ही ते काम दिलं आणि ते इतबारे त्यांनी निभवलं. ते मग फडसर असतील, फडसरनी त्या कॉलेजमधले बसून सगळे काम केले. विशेष म्हणजे आगाव सरांच्या बाबतीत मला सांगायचंय की आम्हाला भीती एक होती इथं की शैक्षणिक वातावरण निर्माण झालं पाहिजे. शैक्षणिक वातावरण कधी निर्माण होऊ शकतं? ज्या वेळेस शिक्षण शिकवते वेळी, प्राध्यापक शिकवते वेळी त्याला डिस्टर्ब नाही झाला पाहिजे, बाहेरच्या व्यक्ती इथं कुणी आल्या नाही पाहिजे. आणि मग आमचा तो पिंड नाही की आम्ही एखाद्याला धरून त्याला काय बोलू शकू किंवा एखाद्याला थोबाडीत मारू शकू. आमचा तो पिंडच नाही. मग अशा परिस्थितीमध्ये कसं होणार? मग एकमेव नाव दिसलं ते आगाव सरांचं. आगाव सरांना सांगितलं, आगाव सर हे काम बघा तुम्ही, बाकी दुसरं आम्ही तुमचं सगळं बघू, पण बाकी हे काम तुम्ही बघा. सगळ्यात मोठी परिस्थिती वाईट कुठली असते ह्या शैक्षणिक पूर्ण वर्षामध्ये? ती परीक्षा घेणे. परीक्षा घेणं म्हणजे असं त्रास असतो डोक्याला, असं विचार वाटतं की काय कसं निभायचं. ह्या माणसाला गेटवर उभं केलं की मग आम्ही मग शांत परीक्षा घेत होतो आणि अजूनही ते चालू आहे. जिथं ज्या माणसाला काम देता येऊ शकतं, काही शैक्षणिक ज्या बाबी आहे, अकॅडमिक ज्या बाबी आहेत, त्या बाबीमधले 5-6 जण खूप चांगले आमच्या इथे आणि ते 6-7 लोकांवर सगळं काम चालतंय. प्रत्येकाचं नाव घेत नाही बसत मी, परंतु हे नॅकचे जे ए ग्रेड आलेले आहेत ना, हे ए ग्रेड, आपल्याला हे माहिती असेल की नॅक ए ग्रेड येणं सोपं नाही. 5 वर्ष सारखं काम करावं लागतं, 5 वर्ष त्याच्यावर सारखं लक्ष ठेवावं लागतं, दर वर्षाला त्याचा रिपोर्ट द्यावा लागतो आणि त्या 5 रिपोर्टचं एकत्रित केल्यानंतर शेवटच्या वर्षी एक कमिटी येते, ती हे सगळं घेऊन येते इथं. ही जी कमिटी येते ती अशी असते की जे व्हाईस चान्सलर रेंजचे जे लोक असतात ते येतात. आमच्याकडे यावेळेस आले होते ते चायनाच्या बॉर्डरवरून एक आले होते, दुसरे गुजरातच्या युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर होते आणि तिसरे JNU दिल्लीचे हेड होते. हे 3 जण कमिटीमध्ये होते. तुम्ही ह्याच्यावरून अंदाजा लावा की एवढे मोठमोठे लोक जे 100-200 कॉलेज चालवू शकतात अशा लोकांची क्वालिटी येऊन ते सगळं चेक करते. 3 दिवस इथंच राहतात, 0 पासून 100 पर्यंत पाहिलं जातं आणि नंतर मग तो ग्रेड दिला जातो. तालुका प्लेसवर कुठल्याही कॉलेजला ए ग्रेड मिळालेला नाही आणि ते मिळण्यासाठी स्टाफने मेहनत घेतली. माझं मार्गदर्शन आहे, परंतु स्टाफचाही सपोर्ट लागतो त्याला. आज या स्टाफने जर काम केलं नसतं तर हे शक्य होतं काय? शक्यच नव्हतं. स्टाफने आपापला डिपार्टमेंट सांभाळलं, मी सगळं कॉलेज सांभाळलं, पण स्टाफने आपलं डिपार्टमेंट सांभाळलं. आपापल्या डिपार्टमेंटमध्ये बसून रात्रंदिवस कामं केली आणि त्याचं फळ आहे की हे ए ग्रेडला आलं. एक वेळा नाही, 3री वेळा 3rd सायकल झालं. अजून महाराष्ट्रामधले 50% कॉलेजचं 3rd सायकलच झालं नाही, म्हणजे त्यांनी केलंच नाही अजून. आपल्याला 3rd सायकलमध्ये ए ग्रेड आलं. ही अभिमानाची गोष्ट आहे एखाद्या प्राचार्यासाठी, एखाद्या स्टाफसाठी, एखाद्या कॉलेजसाठी. ह्या कॉलेजमधून मला भरपूर काय मिळालं. इथला जो स्टाफ होता त्यांनी भावासारखं प्रेम दिलं, बहिणीसारखं प्रेम मिळालं आणि खुर्चीवर बसल्यानंतर काही गोष्टी बोलाव्या लागतात.
कधी रागवावं लागतं, कधी काहीतरी बोलावं लागतं, कधी ऍक्शन घ्यावी लागते, कधी नोटीस द्यावी लागते. हे सगळे कामं केले, परंतु त्याचा राग कधी कोणी डोक्यात घातला नाही आणि आम्ही नाही घातला. जरी नोटीस दिली, कॉपी टू सर, आता तुम्हाला सांगू नये, परंतु कॉपी टू संस्था केलं होतं, पण कधी संस्थेला नाही पाठवलं. त्याला ही पनिशमेंट याच्यासाठी पाहिजे होती की त्यांनी काम चांगलं करावं, आणि त्याला नोटीस दिल्यानंतर त्याचं काम चांगलं झाल्यानंतर त्याचा विषय नव्हता काही, म्हणून ती इथंच ठेवली. आणि खूप चांगलं काम महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापकांनी केलं. अडीअडचणीला साथ दिली. कुठल्याही परिस्थितीत जे काम सांगितलं ते पूर्ण केलं. परळी शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, विद्यापीठामध्ये महाविद्यालयाचं नाव झालं. आपल्याकडं इथं अशी सिस्टीम आहे की जी मोठमोठ्या शहरामध्ये असते त्याच पद्धतीची सिस्टीम आहे. महाविद्यालयाच्या ऑफिसमध्ये पेन हातात घ्यायची गरज नाही. पेन फक्त सही करण्यासाठीच उचलला जातो. 5 सॉफ्टवेअर आहेत, सॉफ्टवेअरवर काम चालतं महाविद्यालयाचं. टोटल ऑटोमॅटिक कार्यक्रम आहे. सगळा कॉम्प्युटराइज केलेला आहे. कुठल्याही महाविद्यालयामध्ये सुरुवातीपासून असलेलं 93 पासून आतापर्यंत 28 वर्षाचं रेकॉर्ड सेव्ह केलेलं नाही कुठल्याही महाविद्यालयात. 2 वर्ष मुलं लावून ते सेव्ह केलेलं आहे. आताची परिस्थिती अशी आहे, नुसतं नाव टाकलं, जे पाहिजे ते सर्टिफिकेट हातात येतं. त्याला आम्ही ते दाखवली सिस्टीम. तेव्हा इतका खुश झाला, येऊन ऑफिसमध्ये बसला. 2 तास इथं थांबले होते ते, आणि त्यांनी व्हिजिटिंग बुक असतं आमचं, त्या व्हिजिटिंग बुकमध्ये लिहिलंय त्यांनी, एक्सलंट अँड सोफिस्टिकेटेड कॉलेज इन एशिया. अमेरिकेच्या हेडने लिहावं आहे, इंडियामधलं नाही, एशियामधलं सोफिस्टिकेटेड कॉलेज म्हणून त्यांनी सांगितलं. ही एक अभिमानाची गोष्ट असते कोणासाठी. मी सर्वांसाठी कामं केली. मला गायचं म्हणजे गाणे गायचं खूप आवडतं, गाणे गायला. आणि गेल्या त्या शेकोटी संगीत संध्येमध्ये मी एक गाणं गायलं होतं, आणि त्यावेळेस सांगितलं होतं की मला माहिती होतं की मला अजून 4-5 वर्ष आहे तिथं मी गाणं गायलं, जीना यहां मरना यहां इसके सिवा जाना कहां. हे गाणं मी तिथं गायलं होतं. अक्षरशः तुम्हाला सांगतो, भावनेतून होतं हे, भावनेतून गायलेलं होतं. मनातल्या भावना त्यात ओतप्रोत होत्या. परंतु अचानक एक बदल झाला, आणि मला जे 28 तारखेला रिटायरमेंट होती माझी, ह्या संस्थेने ऑर्डरही काढली होती माझी पुढची. परंतु टेक्निकल काही बाबी अशा असतात की 62 नंतर जे 65 पर्यंत 3 वर्ष जायचे त्यावेळेस अप्रुव्हल लागतं, आणि हे अप्रुव्हल मिळालं नाही. स्वतः अण्णासाहेब मुंबईला असताना त्यांनी फोन करून मला बोलवून घेतलं. त्यांनी सांगितलं, उदय साहेबांशी बोलायचं आहे, या तुम्ही. मंत्रालयात आम्ही गेलो. मंत्रालयात साहेबांच्या बरोबर बैठक झाली, आणि त्यांनी सांगितलं की 100% अण्णासाहेब तुमचं काम आहे ना, तर हे होणार आहे. परंतु नशीब चांगलं नव्हतं असं माझं. 2 वेळा गेलो आम्ही अण्णासाहेबाबरोबर तिथं. बाळासाहेबाबरोबर तर 3-4 वेळा माझ्या मुंबईला चक्कर झाल्या मंत्रालयामध्ये. बाळासाहेबांनी खूप प्रयत्न केले. नशिबाच्या पुढं काही नसतं, परंतु काही गोष्टी बोलायच्या होत्या, त्या बोलणं जरुरी असल्यामुळे मी तुमच्यासमोर आलो. हे वर्ष, चालू वर्ष आणि किती याच्या काही पूर्वीची वर्ष, यामध्ये थोडासा फरक आहे. माझ्या कौटुंबिक परिस्थितीचा जर विचार केला तर अवेळीच
वडिलांचं निधन झालं. अवेळीच आई सोडून गेली. तरीही इथले काम बंद नाही केले. काही दिवसापूर्वीची घटना सर्वांना माहिती आहे. आणि तरी देखील रात्रंदिवस इथं बसून कामं केली. दुःख विसरलो, ऑफिस सांभाळलं. हे ह्याच्यासाठी सांभाळलं की हे जसं आत्ता ह्यांनी सर्वांनी सांगितलं की हे रोपटं लावलेलं वटवृक्ष झाला. हा वटवृक्ष हा हलला नाही पाहिजे. आणि ज्यावेळेस इथून ऑफिस सोडायची वेळ आली, त्यावेळेस माझ्या नावाच्या पाट्या काढल्या गेल्या. हा परिसर, ह्या परिसरामध्ये मी केलेलं काम, इथं जंगल होतं, काही नव्हतं. इथं खोदकामापासून सर्व काही डोळ्या देखत झालं. एवढी मोठी इमारत उभी राहिली. इथं आलेला प्रत्येक माणूस इथं खुश होऊन जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे असो, राष्ट्रीय स्तरावरचे असो, जे कोणी येतात इथं त्या इथले फोटो घेऊन जातात. इथलं वातावरणाची जी चर्चा बाहेर होते, खूप चांगलं कॉलेज म्हणून नाव झालेलं आहे. मग हे कुठंतरी डिस्टर्ब होऊ नये ह्यासाठी रात्रंदिवस एक केली. पुढचे येणाऱ्यांना सगळं व्यवस्थित समजून सांगितलं. 10 दिवस झाले मी माझं ऑफिस आवरतोय. 10 दिवसापासून त्या फायलिंग करतोय मी की समोर येणारा माणूस, इथे येऊन बसणारा व्यक्ती, त्याला कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे. त्याला एका मिनिटात सर्व काही सापडलं पाहिजे. आणि तो तिथं खाली मांडी घालून बसणे, असे पेपर्स सगळे लावणे, प्राचार्यपद कधी डोक्यात गेलंच नाही. कोणताही प्राचार्य सतरंजी टाकून मांडी घालून बसून पेपर सॉर्टिंग करतो हे कधी बघितलं नसेल तुम्ही. ते काम केलं मी ह्या 8 दिवसामध्ये. सगळी व्यवस्थित फायलिंग केली, सगळ्या लाईनीने लावून टाकल्या, लाईनीने लावून त्याची लिस्ट बनवली. जो प्राचार्य ऑफिसचा प्यून आहे त्याला हे सगळं समजून सांगितलं की ह्या फाईलमध्ये हे या पद्धतीने लावलेलं आहे. 4 प्यून माझ्या हाताखाली होते. सगळ्यांनी मिळून हे लावलं आणि त्यांना हे सगळं दाखवलं. प्राचार्य घुमरे सरांनाही ते दाखवलं, OS आहेत त्यांनाही दाखवलं की आता कुठलीही अडचण येणार नाही. त्यांनी सांगितलं, जसं आगाव सर म्हणत होते, घुमरे सर म्हणत होते, सर्वजण म्हणत होते की तुम्हाला मात्र यावं लागेल. हां, जरूर येईल मी. परंतु मी इथं एवढं काही असं करून ठेवलेलं आहे की ते सांभाळलं तरी भरपूर झालं. कुठलंही एकही काम शिल्लक नाही. ते अकाउंटचं असो किंवा इतर कुठलंही काम असो, टोटल कामं करून ठेवलेली की तुम्हाला यावं लागेल. मी येईन म्हणजे ते तसलं नाही बरं का. ते जायचं मग मी आणायचं.
कारण तो शब्द भारतामध्ये फेमस झालाय आता, महाराष्ट्रामध्येच नाही. मी येईन हा शब्द, तुम्ही बोलवा, येतो. जे काही कामं असतील ते करतो. इथं बसून मला काही करायला मिळालं तर ते आनंद वाटेल. बोलता बोलता जी एक गोष्ट राहिली ती अशी होती की ह्या पाट्या काढीत होते. समाजामध्ये काय असतं, माझ्या भावना काय होत्या, समाजामध्ये कोणी एखादा मृत्यू पावला तर त्याची पत्नी जी असते तिचं कुंकू पुसलं जातं, बांगड्या फोडल्या जातात. हे काढते वेळी तसंच वाटलं, पण कधीतरी जायचीच आहे, प्रत्येकाला जावंच लागणार हे नक्की आहे मनामध्ये. म्हणून मनाला खंबीर केलं आणि बाहेर निघालं. शेवटी आपल्या सर्वांचं प्रेम होतं. आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे इथं वातावरण निर्मिती झाली. सर्व लोकांनी कामं ऐकली. कधीही माझी आवश्यकता पडू द्या, मी यायला तयार आहे. परळीकरांचं प्रेम खूप मिळालं. विशेष म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनच्या बाबतीत जे बोललं गेलं त्याच्या बाबतीत सांगतो की माझ्या कौटुंबिक परिस्थितीचा जर विचार केला तर अवेळीच वडिलांचं निधन झालं. सिनियर कॉलेज म्हणजे यंग ब्लड, सगळं जवान मुलं असतात, राग डोक्यात भरलेला असतो. परंतु तो राग कशा पद्धतीने एका मिनिटात कमी करायचा आम्हाला माहिती. ज्या परिस्थितीमध्ये जो येईल त्याच्या परिस्थितीमध्ये त्याला ती ट्रीटमेंट दिली, ऑटोमॅटिक कमी होतं. आणि मुलांना त्यांना त्या पद्धतीने समजून सांगितलं म्हणजे मुलंही ऐकतात. मुलांना बापाचं प्रेम द्यायचं, मुलींना आईच्या सारखं वडिलासारखं प्रेम द्यायचं. कधीच काही बिघडणार नाही, कधीच काही खराब होणार नाही, सगळं व्यवस्थित चालेल. डोक्यामध्ये, शरीरामध्ये, मनामध्ये हे ठेवायचं की माझा मुलगा असता तर मी याच्यासाठी काय केलं असतं, किंवा ही माझी जर मुलगी असते तर त्याच्यासाठी मी काय केलं असतं, ते मी ह्या मुलीसाठी करणार आहे. एक जर मनात असलं तर कधीच कुठंच काही बिघडणार नाही, कधीच खराब होणार नाही. आणि त्याच पद्धतीने हे कॉलेज चालवलं. आपण सर्वजण आला, माझ्या इतकं मोठं भव्य असं सत्कार आपण केलं, म्हणून आपल्या सर्वांचे आभार. आपण जरूर महाविद्यालयामध्ये यावं. दुःख खूप आहे जाण्याचं, परंतु मला निसर्गाच्या नियमापुढं काही करता येत नसतं. वयोमानाप्रमाणे जावंच लागेल. आणि ह्या सर्वांची आठवण ही मी कालच घेतली. इथं काम जर केलं तरच पुढं डेव्हलप होऊ शकतं आणि हे कॉलेज वरचेवर प्रगतीपथाला जाईल. आपलं सर्वांचं ह्या कॉलेजवर प्रेम राहील. हे कॉलेज असंच आबादित राहील. या कॉलेजची अशीच प्रगती होईल आणि वैद्यनाथ प्रभू ह्याला वरचेवर प्रगतीच्या पथावर नेईल ही अपेक्षा व्यक्त करून माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय भावपूर्ण आत्मीयतेचं हे आपलं मनोगत आपल्या या जरतारी भाषणाला शोभेल, किनार शोभेल अशा प्रकारची एक कविता कुसुमाग्रजांची मला आठवते. उगवतीचं ऊन आता मावळतीला पोहोचलं आहे. मार्गक्रमण मार्गापेक्षा आता स्मरणात अधिक साचलं आहे. खंत नाही खेद नाही पूर्तीसाठीच प्रवास असतो. खंत नाही खेद नाही पूर्तीसाठीच प्रवास असतो. केव्हा तरी मिटण्यासाठी काळजामधला श्वास असतो. वाट केव्हा वैरीण झाली तरी वृक्ष प्रेमळ होते.
वाट केव्हा वैरीण झाली तरी वृक्ष प्रेमळ होते, साती रंग भेटून गेले निळाईशी जडले नाते. काळोखातल्या गुहेत देखील धडपडणारे किरण होते, काळोखातल्या गुहेत देखील धडपडणारे किरण होते. देवळामधल्या दिव्यांनाही स्नेहाभावी मरण होते. वाजत गाजत वरात आता वेशीपाशी आली आहे, वाजत गाजत वरात आता वेशीपाशी आली आहे. जिव्हाळ्याच्या चिता पेटवीत बरीच पायपीट झाली आहे, बरीच पायपीट झाली आहे. धन्यवाद सर. यानंतर आदरणीय दिनेशजी परदेशी शुभेच्छा व्यक्त करतील. मित्रांनो, 1993 साली ज्यावेळेस कॉलेज स्थापन झाला तेव्हापासून बोबडे सरांनी प्राचार्य सर तेव्हापासून ते आमचे संबंध आहेत, तेव्हापासूनची ओळख आहे. त्यावेळेस काकूने भांगड सरांची प्राचार्यपदी बोबडे सरांची उपप्राचार्य निवड केली आणि ज्या ज्या जिल्ह्यामध्ये संस्था आहेत, कॉलेज आहेत, शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, ज्या ज्या ठिकाणी काकूने आपापल्या माणसाची प्राचार्यपदी प्राध्यापक निवड केली त्या आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यांची निवड कधीही वाया गेली नाही. काकूने जे जे माणसं निवडले त्या माणसांनी संस्थेसाठी, काकूसाठी, परिवारासाठी आणि आपापल्या महाविद्यालयासाठी अहोरात्र कष्ट करून संस्था उभ्या केल्या, प्राध्यापक उभे केले आणि त्यांच्या विश्वासाला पूर्ण सार्थपणे साथ दिली. त्याचप्रमाणे परळीलासुद्धा भांगड सराची निवड आज जर आपण विचार केला तर भांगड सरांनी कष्टाने एक कॉलेज उभं केलेलं आहे. फक्त इमारती उभी करून भागत नाही, ते इमारती बोलल्या पाहिजे, त्या ठिकाणचा परिसर बोलला पाहिजे, त्या ठिकाणचा प्राध्यापक बोलला पाहिजे. आणि इतके वर्ष ज्या ठिकाणी भांगड सरांनी काम केलं हे वर्षाचं पूर्ण क्षण बोलला पाहिजे, या पद्धतीने भांगड सरांनी काम केलेलं आहे. येणारे आता त्यांनी सांगितलं येणाऱ्या काळात येणाऱ्या प्राचार्याला कोणती उणी भासू देणार नाही. हे आत्मीयता लागते, प्रेम लागतं. आपण उभं करीत असताना हे आपलं आहे, आपण या तालुक्याचं, या शहराचं, या महाविद्यालयाचं, या देशाचं काहीतरी देणं आहे. त्या उद्देशाने जो काम करतो तोच खरा माणूस ठरू शकतो. नोकरी लागली 10:30 ते 5:30 काम करणं हे झाली नोकरी करणं, पगार उचलायचं, पुन्हा दुसऱ्या दिवशी 10:30ला यायचं, प्राध्यापकाने शिकवायचं, काम संपले की निघून जायचं. आणि प्राध्यापकाच्या खुर्चीवर बसल्यावर जे झोकून देऊन काम करावं लागतं ते झोकून देऊन काम भांगड सरांनी केलेलं आहे. 93 साली जागा नव्हती विद्यार्थ्यांना बसायला. विठ्ठलाप्पा चौधरी या बाकीच्या समाजाने सहकार्य करून त्यांनी तिन्ही समाजाची शनी महाराज त्या ठिकाणी जागा दिली, तिथून कॉलेज सुरू केलं. तिथून जे ध्येयवेळेप्रमाणे प्राचार्य भांगड सरांनी काम केलं ते वाखाण्याजोगं आहे. संस्थेने कधी त्यांना आडकाठी केली नाही. संस्थेच्या विश्वासाला त्यांनी खरोखर साथ दिली आणि त्यांनी ते महाविद्यालय उभं केलेले. महाविद्यालय उभं करीत असताना, प्राचार्याची नियुक्ती करीत असताना किंवा प्राध्यापकाची भरती करीत असताना किंवा महाविद्यालय सुरू केल्यानंतर कोणते विषय या ठिकाणी सुरू करायचे आहेत, कोणत्या फॅकल्टी सुरू करायच्या आहेत, या संस्थेने कधी बंधनं त्या भांगड सरांना घातले नाही. भांगड सरांनी ज्या वेळेस संस्थेला विनंती केली की हे प्राध्यापक मला पाहिजे, आम्ही संस्थेने त्या पद्धतीने त्यांना मदत केलेली आहे. कोणते फॅकल्टी सुरू करायचे हे संस्था कधी सुचित नाही. संस्थेचे काकूने सांगितलं असतं, अण्णांनी सांगितलं, भारतभूषण सांगितलं असतं, तर भांगड सरांनी ज्या वेळेस संस्थेला विनंती केली, सूचना केल्या, त्या संस्थेने भांगड सरांच्या सगळ्या विनंत्या संस्थेने मान्य केल्या आणि मुक्त हस्ते त्यांना काम करण्याची संधी दिली. त्याच पद्धतीने भांगड सरांनी ते संस्थेला सार्थक असं काम केलं आणि संस्था उभी केली. आज नियमाप्रमाणे संस्थेला म्हणजे आपल्याला रिटायर व्हावंच लागतं, सगळ्यांना रिटायर व्हावं लागतो. नोकरीमधून रिटायर, उद्योगामधून, प्रत्येक ठिकाणी एक नियम ठरलेले त्या पद्धतीने करावं लागतं. पण संस्थेसाठी भांगड सर तुम्ही जे काही केलेलं आहे ते संस्था कधी विसरणार नाही. तुमचा पूर्ण आत्मा या महाविद्यालय परिसरात, या
महाविद्यालयाच्या इमारतीत कणाकणात बसलेला आहे. प्रत्येक एक एक झाड तुम्हाला आवाज देतो या ठिकाणी. प्रत्येक वृक्षारोपण ज्या पद्धतीने केलं, जे जिवंतपणा या महाविद्यालयाला तुम्ही दिला, ते संस्था आणि या परिसरातील आणि या परिसरातील जनता कधी विसरणार नाही, संस्था कधी विसरणार नाही. संस्थेचे संचालक जे मानते जे असतील लोक ते कधी विसरणार नाही. तुम्ही जरी रिटायर झालात, तुम्ही जरी नियत वयोमानापासून रिटायर जरी झाला, तर तुम्हाला जरी नसलं तर संस्थेला तुमची फार मोठी गरज आहे. इथं नाही, या ठिकाणी या परिसराला, या महाविद्यालयाबरोबर संस्था तुम्हाला कधीही सोडणार नाही. तुम्हाला साजेसं या संस्थेला जे लागणार आहे, या महाविद्यालयाला जे लागणार आहे साजेसं काम बरोबर तुम्हाला देणार आहे. आणि तुमचं आणि संस्थेचं आणि महाविद्यालयाचं नाते कधी तुटणार नाही. जोपर्यंत जयदत्त अण्णा आहेत, भारतभूषण क्षीरसागर आहेत, तुम्ही आम्ही या ठिकाणी कधी तुम्ही मदत तर करणारच आहे, पण संस्थेला तुमची सुद्धा गरज आहे. या उद्देशाने तुमचं सुद्धा येणारा काळ तुमचं योगदान घेणार आहे, तुमची मदत घेणारच आहे. तुम्ही असं समजू नये की आज आपण रिटायर झालो म्हणजे आपलं सगळं संपलेलं आहे, अशातला भाग नाही. हे आता औपचारिकता भाग आहे. आज आपण निरोप समारंभ करतो, त्यांना रिटायरमेंट झालेली आहे, तर असं काही मनात आणू नका. कुणाचे तुम्ही झोकून देऊन काम केलेलं महाविद्यालय कष्टानं उभं केलेलं आहे. एक प्राध्यापक, एक कर्मचारी, एक चपरासी तुम्ही मनापासून या ठिकाणी सांभाळलेला आहे. या सगळ्या कामाची पावती संस्थेने, महाविद्यालयाने आणि शहराने सुद्धा घेतलेली आहे. परिचं वातावरण बियाणी समान माहिती आहे, बाळासाहेबांना माहिती आहे. असल्या परिशहरामध्ये आणि एक काळ राजकीय कशी परिस्थिती होती, त्या परिस्थितीतसुद्धा तुम्ही कॉलेज त्या पद्धतीने सांभाळलेलं आहे. या ठिकाणी कोणती उणीव भासू दिलेली नाही. अनेक राजकीय परिस्थित्या वेगळ्या निर्माण झालेल्या आहे. कधी दोस्ती होती, कधी विपरीत परिस्थिती. अशा परिस्थितीसुद्धा तुम्ही महाविद्यालय किंवा संस्थेला कधी तुम्ही टाच लागू दिले नाही. या सगळ्या गोष्टीचा संस्थेलासुद्धा अभिमान आहे, संस्थेलासुद्धा जाण आहे. आज येणार होत्या अध्यक्षसाहेब येणार होते, अण्णा येणार होते. भविष्यकाळात कधीतरी ती कधीतरी योग येणारच आहे. मग तुम्ही दिलेली सेवा संस्था कधी विसरणार नाही. हे सगळं देण तुमचंच आहे. या ठिकाणी जे उभा राहिलेली इमारत उभा राहिली, संस्था उभा राहिली, अनेक विद्यार्थी शिकून गेले, अनेक फॅकल्टी तुम्ही या ठिकाणी सुरू केल्या, अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर गेलेत, अनेक विद्यार्थी नोकरी लागले. हे सगळी तुमची देण आहे, तुमच्या प्राध्यापकाची देण आहे. या ठिकाणी ज्या लोकांनी शिकलं त्या प्राध्यापकाची देण आहे. आणि सगळं सांभाळणं तुमचं तुम्ही ज्या पद्धतीने सांभाळलं. प्राचार्याची खुर्ची म्हणजे एक काटेरी कुंपण असतं. अनेक कठोर निर्णय त्या ठिकाणी घ्यावे लागतात. काही लोक क्षणापुरतं, काही महाविद्यालय चांगलं होण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. ते तुम्ही घेतलेले आहेत, संस्थेच्या मर्जीप्रमाणे घेतलेले, संस्थेला सांगून घेतलेले. तो या सगळ्या निर्णयाचा परिपाकच आहे असा आहे जो आज या ठिकाणचा महाविद्यालय या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. इतक्या मोठ्या म्हणजे पुढं महाविद्यालय गेलेलं आहे. या सगळ्या गोष्टीचा आम्ही विचार करतो. आणि तुम्ही जे आत्तापर्यंत जी सेवा महाविद्यालय संस्थेला दिली, महाविद्यालयाला दिली, त्याबद्दल भांगड सरांचे खरंच संस्थेच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. येणाऱ्या काळातसुद्धा तुमची मदत लागणार आहे आणि तुम्हाला ते द्यावीच लागलं. तुमचं मन या ठिकाणी पूर्ण कॉलेजमध्ये राहणार आहे, या महाविद्यालयात राहणार आहे. या ठिकाणी आम्हाला बोलण्याची संधी दिली, याबद्दल संयोजकाचे आभार मानतो. माझे 2 शब्द संपितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद परदेश साहेब. संस्थेच्या वतीने जो आपण आधार आणि विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे तो खरोखरच लक्षात घेण्यासारखा आहे. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा, ही सुद्धा कुसुमाग्रजांचीच ओळ आहे. कवितेचे शेवटचे 2 शब्द तर फारच समर्पक आणि अर्थपूर्ण आहेत. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. संस्थेने हा जो त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे तो निश्चितच सर पुढेही काम करतील. गुरुरे ब्रह्म गुरुरे विष्णू गुरुरे देव महेश्वरा गुरुरे साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुरे नमः. ही जी वास्तू आहे नवगण महाविद्यालय, ही वास्तू आमच्या परळीचं भूषण आहे. आमच्या परळीच्या सौंदर्यामध्ये या इमारतीनं खूप मोठं सौंदर्याचं एक चंद्राचं चांद या ठिकाणी केलेलं आहे. अशी इमारत या पंचक्रोशीत आमच्या जवळपास नाही आहे. असं एवढं सुंदर कॉलेज
या ठिकाणी आदरणीय बांगर सरांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी उभं राहिलेला आहे आणि खरोखरच आदरणीय बांगर सरांनी वरिष्ठांचा विश्वास संपादन करून ज्या ज्या गोष्टी त्यांना कॉलेजमध्ये हव्या असतील त्या वरिष्ठांना बोलून त्या ठिकाणी त्यांनी करून घेतलेल्या आहेत. सरांना संगीतामधली चळवळ परळी शहरातले ज्याला संगीताची आवड आहे आणि या ठिकाणी संगीतासाठी कुठे व्यासपीठ नव्हतं तर ते गेल्या 15 ते 20 वर्षापासून संगीत शिकवणी कार्यक्रम करून या परळीतल्या पंचक्रोशीतील संगीत प्रेमींना या कॉलेजमध्ये बोलून त्यांना या ठिकाणी संगीताची संधी उपलब्ध करून दिली. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब या नावाला फार एक मोठं वजन आहे. आजच्या या कार्यक्रमाला तशाच प्रकारचे वजनदार मार्गदर्शक, शिक्षणप्रेमी, जाणते अध्यक्ष लाभलेले आहेत. आदरणीय बाळासाहेबजी देशमुख, मी त्यांना अशी विनंती करतो या कार्यक्रमाचा त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. आदरणीय प्राचार्य ज्यांनी या महाविद्यालयाची जडणघडण केली आणि परळी शहराचंच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये कमी अवधीमध्ये या महाविद्यालयाचा नावलौकिक ज्यांनी निर्माण केला आणि ज्यांची माझी अतिशय बालवयापासून मैत्री आहे आणि ती मैत्री आज तागायत टिकून आहे. अनेक लोकांचे अनेक क्षेत्रामध्ये 50 वर्ष 55 वर्ष झाली, पण आमची मैत्री अगदी जसं आम्हाला कळतं तशी आहे. असे ज्यांचा गुणगौरव या ठिकाणी आपण करतोय असे आमचे या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रामेश्वर सूरजमलजी बांगड, ज्यांनी अतिशय सुंदर असं सूत्रसंचलन केलं असे आमचे प्राध्यापक घोलप सर, ज्यांच्याकडे हा परळी विभाग, तरुण वर्ग आणि आम्ही सर्वजण आशेनं पाहतो. ज्यांचा या ठिकाणी आपण जूनमध्ये रिटायर्ड झाले असे प्राध्यापक शेख सर, अनावधानानं कुणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा मागतो आणि आपली जास्त परीक्षा पाहायची नाही असं ठरवलेलं असल्यामुळं आपण सर्व उपस्थित प्राध्यापक बंधू भगिनींनो, आदरणीय कैलासवासी काकू, ज्यांच्या आशीर्वादानं परळीला शैक्षणिक वातावरणामध्ये मुलींच्या शिक्षणाची अडचण निर्माण झालेली होती, अशावेळी काकूंना आग्रह केला आणि काकूंनी या आपल्या महाविद्यालयाची निर्मिती केली. आणि मग जेव्हा आपण कुटुंब चालवतो त्यावेळेस कुटुंबामध्ये कधी कठोर व्हावं लागतं, कधी डोक्यावर हात फिरवावा लागतो, कधी गालात पण मारावं लागतं, कधी पाठीत पण मारावं लागतं. अशा प्रकारची भूमिका वठवत असताना त्यांनी त्या सगळ्या गोष्टींचा उपयोग त्यांनी या ठिकाणी केला. आपण गुमरे सर निश्चित म्हणालात की बांगड सर, तुम्हाला तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये तुम्ही पूर्ण वेळ त्या कॉलेजच्या जडणघडणीसाठी दिला आणि आता तुम्ही स्वतःसाठी जगा. चंदूशेठ, तुम्ही म्हणलात की बांगड सरांचा आपण नटराज रंगमंदिरमध्ये गौरव करू, तो आपण 3 वर्षानंतर करू. तो 3 वर्षानंतर करू ह्याच्यासाठी सांगतोय की यांचा जो काही आपण प्रयत्न केलेला आहे तर त्या प्रयत्नाचा सगळा मी साक्षीदार आहे. त्या प्रयत्नाची पराकाष्ठा केलेली आहे. ह्याच्यामध्ये जर कोविड नसता तर आज आपल्याला या ठिकाणी म्हणजे कोविडला जे काही नियम ठरवले, जे काही बंधनं घातले आणि काही गोष्टी अशा आहेत की जे निर्णय बदलायचे ते हिमालय चढल्यासारखे आहेत, तर त्याच्यामुळं त्याची वाट पाहणं आवश्यक आहे. सरांचा पुढचा 3 वर्षाचा निर्णय घेण्यासाठी जर मध्येही कोविडचे बंधनं आले नसते आणि ज्या बंधनं राज्य सरकारला आणावी लागली तर त्याच्यामुळे आज आपला प्रस्ताव त्या ठिकाणी शासनाच्या दरबारी प्रलंबित आहे. म्हणून मला निश्चितपणानं वाटतं की मी इव्हन सरांना हे ठरवताना सुद्धा म्हणू लागलो की हे निरोप समारंभ ठेवायचा का नको, बरोबर आहे की नाही गुमरे सर? तर हे याच्यासाठी म्हणत होतो
की मला अपेक्षा आहे अजून ते होण्याची, आणि ती फोल नाही आहे, ती फोल नाही आहे. आणि म्हणून तुमचं जे कर्तृत्व आहे, तुम्ही जे काम केलेलं आहे, त्याला न्याय मिळण्याच्या दृष्टीनं ते वयोमानाप्रमाणे ज्या गोष्टी आहेत त्याच्याप्रमाणे झाला असेल तर वयोमानाप्रमाणे जी लोक चांगली कामं करतात तर त्यांना 62-65चा पर्याय आहे, तर तो ते निर्बंध असल्यामुळे रुकलेला आहे. कारण मी माझ्या ज्या अनेक ठिकाणी कामं केले, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, मुंडेसाहेब उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेस या राज्याच्या डायरेक्टर ऑफ हॉर्टिकल्चर, डायरेक्टर ऑफ रिसर्च या लोकांचे आपण 2-2 वर्ष वाढवून घेण्याचं काम त्यावेळी मी स्वतः प्रयत्नपूर्वक केलेलं आहे. त्याच्या मानाने हे काम फार छोटं आहे, आणि म्हणून हे काम होण्यामध्ये निश्चितपणानं अडचणी ह्याच्या आहेत, परंतु ते पुढं होतील. आणि हे सगळं बांगड सर, तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये असं आम्ही पळू देणार नाहीत. तुमच्या खंबीरपणे तुमचे सहकारी आणि तुमचे सगळे लोक तुमच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी आहोत. आम्हीही सर्वजण आपल्याकडनं तीच अपेक्षा करतो, आणि आपले संस्थेचे सन्माननीय सचिव आणि कर्ते धर्ते आदरणीय अध्यक्षसाहेब भारतभूषणजी क्षीरसागर आणि आदरणीय अण्णा आणि डॉक्टर अध्यक्ष साहेबांनी मला सकाळीच फोन करून सांगितलं की मी येऊ शकत नाही, आणि तुम्ही हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी बांगड सरांचा करून घ्या, आणि बांगड सरांना माझ्या वतीनं तुम्ही शुभेच्छा द्या. पुन्हा मी पुनश्च परळीला मुद्दाम वेळ काढून येऊन जाईल आणि सगळ्या गोष्टी करतील. आणि मी आपल्या सर्वांना अशी विनंती करतो की आपण सर्वजण बांगड सरांनी जे काही योगदान या मागच्या 28-29 वर्षामध्ये आपल्या नवगण कॉलेजच्या जडणघडणीमध्ये हे सगळं उभं करण्यामध्ये दिलेलं आहे, तो त्यांचा आदर्श या ठिकाणी त्यांचा आपल्यासोबत ठेवणार आहोत. त्यांनाही आपल्यासोबत ठेवून या ठिकाणी पुढची वाटचाल आपण करणार आहोत. त्यांच्या भावी आयुष्याला आणि त्यांच्या सर्व कार्याला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद आदरणीय देशमुख साहेब. चांगला खंबीर असा वर्गमित्र सोबत असल्यानंतर काय होऊ शकतं आणि तो कशी सभा जिंकू शकतो, निवडणूक पालटू शकतो, हे साताऱ्याच्या पोटनिवडणुकीमध्ये शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राला दाखवलेलं आहे. तसे तुम्ही 2 वर्गमित्र काय निर्णय आणि काय निकाल लावाल हे दिसेलच. मी विनंती करतो डॉक्टर वंदना फटाले मॅडम यांना आभार व्यक्त करावे. समोर उपस्थित असलेले भन्साळी साहेब, चेतन भैया, कुमार भैया, तसेच उपस्थित सर्व मान्यवर सदस्य, बंधू भगिनी आणि आपल्या महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वर्ग आणि बांगड सरांचे कुटुंबातील सर्व सदस्य, जुगल भैया, या सर्वांनी येऊन इथं या कार्यक्रमाची शोभा वाढवली. संयोजकांनी पण अतिशय उत्तमरित्या हा कार्यक्रम यथोचितपणे पार पाडला. तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राचार्यांनी येऊन आमच्या प्राचार्यांचा जो यथोचित सत्कार केला, त्या सर्वांचे, सर्व कर्मचाऱ्यांचे, सर्व महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे मी आभार मानते. आणि यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम होईल, सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते.